काय पहिलं कन्सेप्ट, ग्रॅव्हिटेशनल वेव्ज. म्हणजे आपण आपल्या रोजच्या जीवनात किंवा विज्ञानमध्ये अनेक प्रकारच्या वेव्ज बघितलेल्या आहेत. याआधी तुम्ही साऊंड वेव्ह बघितल्या. साऊंडसुद्धा एक वेव्ह आहे ना, व्हायब्रेटरी वेव्ह. साऊंड जी एनर्जी जी आहे ती एक व्हायब्रेटरी वेव्ह आहे, बरोबर. ती वेव्हच्या रूपात आपल्याकडे येते ना. लाईट पण काय, लाईट नवीमध्ये शिकलेलो, लाईटसुद्धा एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, त्यासुद्धा वेव्ज असतात, कळलं. त्या इलेक्ट्रो किंवा काय म्हणू आपण, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम या दोघांचं कॉम्बिनेशन आणि त्यांची वेव्ह असते, कळलं. सो लाईट आपलं ॲज अ वेव्ह आणि ॲज अ पार्टिकल दोन्ही बिहेव करतं. म्हणजे लाईट म्हणजे पार्टिकल पण असतो, फोटॉन नावाचा. हे तुम्हाला माहीत असेल, मे बी नसेल तर लक्षात ठेवा, ओके. आणि ती वेव्ह पण असते, म्हणजे वेव्हच्या रूपात आपल्याकडे येते. ते आपण असं म्हणतो ते आपण स्ट्रेट जाते, पण ते ॲक्च्युली वेव्हच्या रूपात आपल्याकडे येते. तसंच ग्रॅव्हिटेशनल जो काय फोर्स आहे किंवा ग्रॅव्हिटेशनल जी फील्ड आहे ना, ही सुद्धा एक वेव्ह आहे, लक्षात घ्या. म्हणजे सपोज हा सूर्य असेल, बरोबर. तर या सूर्याची काहीतरी एक ग्रॅव्हिटेशनल, तो त्याच्या ग्रॅव्हिटेशनल वेव्ज अशा तयार करत असेल, कळालं. ही पृथ्वी आहे आपली, बरोबर. पृथ्वीच्या सुद्धा स्वतःच्या काहीतरी ग्रॅव्हिटेशनल वेव्ज असतील, समजलं. म्हणजे ग्रॅव्हिटेशन जे आहे ना ते सुद्धा वेव्हच्या रूपात असतं, कळालं. ग्रॅव्हिटेशन जे आहे ते सुद्धा कसं असतं, वेव्हच्या रूपात असतं. त्या वेव्हच्या रिजनमध्ये जर आला तर तो काय करणार, त्याला अट्रॅक्ट करणार, खेचणार, कळलं का. त्या रिजनमध्ये आला तर तो त्याला खेचणार. जसं की सूर्याच्या वेव्स ज्या काही ग्रॅव्हिटेशनल वेव्ज आहेत त्याच्या रिजनमध्ये म्हणजेच त्याच्या त्या भागामध्ये जर कोण आलं तर तो त्याला अट्रॅक्ट करणार आहे. म्हणून आता सूर्याच्या ग्रॅव्हिटेशनल वेव्समध्ये पृथ्वी आहे इथं, बरोबर. म्हणून पृथ्वी सूर्याकडं अट्रॅक्ट होते. जसं पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशन वेव्हमध्ये सपोज चंद्र असेल तर चंद्र पृथ्वीकडे अट्रॅक्ट होईल, कळालं, समजलं. आणि हे स्वतः मोशनमध्ये आहेत त्यामुळे ते फिरत राहतात त्याच्या भोवती. फक्त मोशनमध्ये नसते तर अट्रॅक्ट होऊन जाऊन चिकटले असते ते, कळालं. मोशनमध्ये असल्यामुळे ते त्याच्या भोवती काय होतात, फिरत राहतात. या गोष्टी आता तुम्हाला माहिती आहेत, वेगळं सांगायची गरज नाही. आता हे वेव्स कसं कळालं लोकांना, कुणी सांगितलं, तर आईन्स्टाईन माहिती आहेत ना सगळ्यांना. तर आईन्स्टाईनची एक थेअरी आहे स्पेस टाईम फॅब्रिक. कुठली थेअरी आहे, स्पेस टाईम फॅब्रिक. या स्पेस टाईम फॅब्रिकच्या थेअरीनुसार म्हणजे ग्रॅव्हिटेशन आहे, बरोबर, असं न्यूटननी सांगितलं, त्याचा लॉ सांगितला. पण का, म्हणजे का ते अट्रॅक्ट करतात एकमेकांना, बरोबर ना. ते त्याच्या भोवती का फिरतंय, ह्या दोन वस्तू एकमेकांना अट्रॅक्ट का करतात युनिवर्समध्ये. तर याचं काहीतरी, म्हणजे याच्या मागे काहीतरी रिझन असलं पाहिजे ना. समजते का तुम्हाला. न्यूटनने तुम्हाला काय सांगितलं, ग्रॅव्हिटेशनचा लॉ सांगितला की वस्तू बाबा खाली पडते, बरोबर, किंवा दोन वस्तू एकमेकांना अट्रॅक्ट करतात. तर त्याचं रिलेशन सांगितलं. या अट्रॅक्ट करताना त्यांचा फोर्स त्यांच्या मासची, त्याच्या प्रोडक्टशी डायरेक्टली प्रपोर्शन असतो, त्याच्यामधल्या अंतराशी तो इन्व्हर्सली प्रपोर्शन असतो. हे न्यूटनने सांगितलं, त्याचं रिलेशन सांगितलं. पण त्याचं रिझन नाही सांगितलं ना, का दोन गोष्टी एकमेकांना अट्रॅक्ट करतायत, का सूर्य पृथ्वी एकमेकांना अट्रॅक्ट करतायत. तर त्याचं रिझन आहे ते स्पेस टाईम फॅब्रिक. म्हणजे आपल्याला अजूनसुद्धा त्याच्याभोवती 100% माहीत नाही, एक्झॅक्ट कारण 100% माहीत नाही, पण ते तसं असू शकतं असं प्रेडिक्ट केलं कोणी, आईन्स्टाईनने, बरोबर. स्पेस टाईम फॅब्रिक काय असतं सांगतो तुम्हाला. सपोज इथं एक अशी चादर आहे आणि तुम्ही हा एक्सपेरिमेंट ना घरी जाऊन यूट्यूबवर बघा. तुम्ही यूट्यूबवर फक्त सर्च करायचं, तुम्ही म्हणजे घरच्यांना सांगायचं, तुम्ही नाही मोबाईल हातात घ्यायचा, घरच्यांना सांगायचं आम्हाला एखादा हा व्हिडिओ सर्च करून द्या, कळलं. कुठला व्हिडिओ, यूट्यूबवर सर्च करायचं स्पेस टाईम फॅब्रिक एक्सपेरिमेंट किंवा डेमॉन्स्ट्रेशन, हे असं सर्च करायचं, ओके. असं सर्च केलं की तुम्हाला तिथं एक व्हिडिओ येईल. त्याच्यात काय म्हणू, असं एक रिंग असेल, त्या रिंगला त्याने एक निळ्या रंगाचं कापड असं गुंडाळले, ओके. म्हणजे आपण कसं बाटलीला सपोज बाटली आहे, त्याचं झाकण काढलं आणि त्याला फुगा एक असा लावला आपण, किंवा काय म्हणू आपण एखादा रबर लावला तर तो कसा गुंडाळतो तसा गुंडाळ, ओके. म्हणजे ते दाखवतो तुम्हाला. सपोज ही अशी रिंग आहे आणि इथं ते कापड आहे, हे मध्ये कापड आहे, कळालं का. हां, म्हणजे असा एक टेबल आहे, काय म्हणू आपण, असा एक टेबल आहे, रिंग टाईप टेबल आहे. म्हणजे इथं मध्ये काय नाही आणि तिथं त्यांनी काय लावलंय, ते निळं असं कापड लावले, कळलं. असा एक एक्सपेरिमेंट तुम्हाला तिथं बघायला मिळेल. मी नंतर तुम्हाला दाखवतो वाटलंच तर लॅपटॉपवर, ठीक आहे, किंवा टी व्हीवर दाखवतो नंतर. तर आता हे स्पेस टाईम फॅब्रिक काय आहे बघा. तर हे असं कापड गुंडाळ आहे सपोज, किंवा इथं बघा, इथं अशी ते रिंग टाईप टेबल आहे, मधनं मोकळं आहे, बरोबर. आणि त्या मोकळ्या जागेत आपण काय अंतरलं, कापड अंतरलं, बरोबर. आणि त्याच्यात मी एका मोठा असा लोखंडाचा गोळा टाकला तर काय होईल, तो गोळा असा खाली जाईल ना, बरोबर. ग्रॅव्हिटेशनमुळे खाली जाईल, कळतंय का. तो खाली जाईल, त्याला वेट आहे ना, त्याला मास आहे, त्याच्यामुळे तो खाली जाईल. तो खाली गेल्यामुळं ते कापडसुद्धा असं खाली जाईल, बरोबर. आता मी सपोज गट्ट्या माहिती आहेत ना सगळ्यांना, बरोबर, मी अशा फेकल्या त्याच्यात, तर त्या काय होतील, त्या गोळ्याभोवती अशा फिरत राहतील का, फिरतील ना. तसंच तर होतंय ना इथं आपल्याकडं, स्पेसमध्ये पण तसंच होतंय ना. स्पेसमध्ये काय होतंय, सूर्य आहे, बरोबर, आणि त्या सूर्याभोवती या सगळ्या गोष्टी फिरायला लागल्यात, कळतंय का, समजलं. नंतर आपण वाटलंच तर तो एक्सपेरिमेंट बघूयात. तुम्हाला कळालं स्पेस टाईम फॅब्रिक म्हणजे काय. म्हणजे हे जे स्पेस आहे ना, स्पेस, याला त्यांनी कापड म्हटलंय. काय म्हटलं, एक कापड. फॅब्रिक म्हणजे काय असतं रे,
कापड, क्लॉथ. कळलं? क्लॉथला आणखी तुम्ही व्यवस्थित म्हटलं तर त्याला फॅब्रिक म्हणतात. समजलं? तर ह्या स्पेसला त्यांनी काय म्हटलं? फॅब्रिक म्हटलं. ह्या फॅब्रिकमध्ये एखादा जास्त मास्त ऑब्जेक्ट टाकला, कळलं, तर तो खाली जाईल, एक असा वॉइड क्रिएट करेल आणि त्याच्याभोवती बाकी सगळ्या गोष्टी काय होतील? फिरत राहतील. इथं समजलं सगळ्यांना स्पेस टाइम फॅब्रिक काय असतं? तर त्याच्यामुळं त्याच्या ग्रॅव्हिटेशनल वेव्स तयार होतात. म्हणजे त्याच्या रिझनमध्ये आला, त्या ह्याच्यात आला, म्हणजे बघा एक खड्डा तयार होईल. मी असं, हे काय आपल्याकडे कापड आहे, त्याच्यात मी तो गोळा टाकला तर तिथं खड्डा तयार होईल ना, बरोबर? मग इथं मी अशा काहीतरी गोल काय म्हणू, कुठल्याही काही वस्तू टाकल्या तर त्या वस्तू त्या खड्ड्यामुळं त्याच्याकडे आकर्षित होतील, खेचल्या जातील ना. समजलं? तर असं रिझन असू शकतं, असं आइन्स्टाईनने त्याच्याबद्दल सांगितलं. कळलं? आता ह्या ज्या वेव्ज असतात ना, त्या खूप वीक असतात, खूप वीक असतात. कळलं? म्हणजे त्या स्ट्रॉंग वेव्ज नाहीत. ह्या कशा आहेत? वीक वेव्ह आहेत आणि यांना डिटेक्ट करणं सुद्धा खूप कठीण काम आहे. म्हणजे इम्पॉसिबल नाही, पण कठीण काम आहे. पण सायंटिस्टने असे काही इन्स्ट्रुमेंट्स बनवलेत ज्याच्यात या ग्रॅव्हिटेशनल वेव्ज, या अशा वेव्स तुम्ही यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर किंवा अनेक ठिकाणी असे छोट्या छोट्या क्लिप्स येतात विज्ञानाच्या, बघा त्याच्यात दाखवलेलं असतं त्याने. सूर्यापासून अशा काही वेव्स बाहेर पडत आहेत, पृथ्वीच्या स्वतःच्या काहीतरी मॅग्नेटिक वेव्ज आहेत आणि त्याच्यामुळे काहीतरी पृथ्वीवर वेगळं पोल्सवर तुम्हाला असा हिरवा रंग वगैरे तयार झालेला वगैरे दिसतो. ओके, आता या गोष्टी नंतर हळूहळू तुम्हाला समजत राहतील. आता ऐकताय ना, परत कधीतरी दिसल्यावर तुम्ही म्हणा हा सरांनी आम्हाला हे असं सांगितलेलं. कळलं? ठीक आहे. तर ह्या ज्या वेव्ज डिटेक्ट करण्यासाठी ह्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, आलेला आहे. हां, प्रथमेश बाहेर बघू, एक लक्ष दे. तर याच्यावर प्रश्न आलेले आहेत, तर हे इन्स्ट्रुमेंट लक्षात ठेवायचं. काय नाव आहे बघा त्याचं? काय? लिगो, LIGO, लिगो, लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. कळालं? तर ह्या लिगो ह्या ऑब्झर्वेटरीमध्ये, म्हणजे वेधशाळा आहे, ह्या ऑब्झर्वेटरीमध्ये इन्स्ट्रुमेंट आहेत ज्याच्यात जे काय ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स आहेत, ॲस्ट्रॉनॉमिकल म्हणजे अवकाशीय, या स्पेसमधले, अंतराळातले जे काही ऑब्जेक्ट आहेत यांच्यापासून ज्या ग्रॅव्हिटेशनल वेव्ज बाहेर पडतात त्या डिटेक्ट केल्या जातात. कळालं? आणि कुणाच्या वेव्ह किती स्ट्रॉंग आहेत हे सुद्धा तिथं सांगितलं जाऊ शकतं. मग कळालं सगळ्यांना? कळालं? इन्स्ट्रुमेंट लक्षात राहील का? सांगा एकदा, वाचा. लिगो, लिगो म्हणजे काय? वाचता येतं का सगळ्यांना? हात वर करा, कोणाकोणाला इंग्लिश वाचता येतं. चला मग वाचा तुम्ही मोठ्यानं. लिगो म्हणजे इंटरफेरोमेट्रिक. लक्षात राहील सगळ्यांना? प्रथमेश लक्षात राहील? कुठल्या इन्स्ट्रुमेंटद्वारे किंवा कुठल्या ऑब्झर्वेटरीद्वारे ग्रॅव्हिटेशनल वेव्स डिटेक्ट केल्या जातात प्रथमेश? लिगो. हां, लक्ष आहे ना तुझं? हां, लिगो. कळालं? चला, हे कळालं तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल वेव्सचं? कळालं? स्पेस टाइम फॅब्रिक कळालं काय असतं? त्यानंतर जीची व्हॅल्यू जी असते ना, ही सगळ्या ऑब्जेक्टला सेमच असते. हे मी तुम्हाला त्यावेळी पण सांगितलं. म्हणजे ज्या दोन वस्तू असतील, ह्या दोन्ही वस्तू एकाच ॲक्सिलरेशननं खाली यायला पाहिजेत. या दोघांवर लागलेला जी सेमच आहे. कळालं? मास त्यांचं किती मोठं कमी जास्त असेल, म्हणजे एकाचं मास खूप जास्त आहे, एकाचं मास खूप कमी आहे, तरीही दोन्ही गोष्टींवर एकच जी अप्लाय होतं, म्हणजे दोन्ही एकाच ॲक्सिलरेशननं खाली पडायला पाहिजेत. हे आपल्याला फॉर्म्युल्यातनं पण कळतं. जीचा फॉर्म्युला सांगा बघू मला. जीचा फॉर्म्युला G हां, पाठांतर झालं पाहिजे, आता धडा संपत आला. कॅपिटल G कॅपिटल M डिवायडेड बाय आरचा वर्ग. बरोबर? आर म्हणजे त्या रेडियसचं प्लॅनेटचं रेडियस असतो, हे त्या प्लॅनेटचं मास. इथं कुठेही ऑब्जेक्टचं मास नाही, स्मॉल एम आहे का इथं? हे कॅपिटल एम म्हणजे कुणाचं मास असतं? त्या ग्रहाचं, त्या प्लॅनेटचं मास असतं. आदिती, कुठं लक्ष आहे तुझं? काय चाललंय तुझं? लक्ष देत चला शिकवताना. हाक मारायला लावत जाऊ नका मला. तुला कटाळा आलाय का सांग? मग कॅपिटल एम म्हणजे सांग काय असतं? काय प्लॅनेट? बघ, येते का तुला? किती वेळा गोष्ट झाली असेल ही, का तर तू लक्षच देत नाहीस. नंदिनी, काय असतं कॅपिटल एम? प्लॅनेटचं मास. बघ, तुझ्या शेजारी येते, तुला येत नाही, याचा अर्थ तू मागं राहणार. मग लक्ष देत चला. मी आता इथून पुढे जर एखाद्याचं लक्ष नसेल तर त्याला मी पुढचा क्रॉस क्वेश्चन करणार. कळालं? त्यामुळे लक्ष देणं हे तुमचं काम आहे. मी आता हाक मारत बसणार नाही. मला आता खरंच कंटाळा आलाय, दाडा संपत आलाय. तर जीचा फॉर्म्युला बघा. तर जीच्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला प्लॅनेटचं मास दिसते, पण त्या वस्तूचं मास दिसत नाही. याचा अर्थ जी हा इंडिपेंडंट आहे त्या ऑब्जेक्टच्या मासला. कळालं? ऑब्जेक्टचं मास किती असू देत, समान जी लागणार. कळालं? जी म्हणजे ॲक्सिलेशन आहे ना, म्हणजे ते समान ॲक्सिलेशननं वस्तू खाली पडल्या पाहिजेत, पण तसं होतच नाही ना इथं. बरोबर? ही वस्तू जोरात जाणार आहे, हा कागद हळूहळू जाणार आहे. मग याच्या मागचं कारण काय हे सांगितलं तुम्हाला मी, सकाळी पण सांगितलं. याच्या मागचं कारण काय असतं? इथं मध्ये काय आहे? हवा आहे. आणि हवा काय करते? त्याला बायन्सिक फोर्स अप्लाय करते, म्हणजे रिटर्न अप्लाय करते. आणि कागदाचा सरफेस जास्त असल्यामुळं किंवा त्याचं मास कमी असल्यामुळं काय म्हणू आपण, तो बायन्सिक फोर्स जास्त आहे, त्यामुळे ती वस्तू हळूहळू जाते. ओके, आणि ही वस्तू जास्त वेगानं जाणार आहे. असंच तुम्ही एखादा लोखंडाचा गोळा घेतला आणि एखादं पीस घेतलं. ओके, एखाद्या पक्षाचं पीस घेतलं, एखादा लोखंडाचा गोळा घेतला, तर लोखंडाचा गोळा इथं ॲटमॉस्फिअरमध्ये लगेच जाणार आहे खाली, आणि ते पीस आहे ते हळूहळू जाणार आहे.
पण तसं व्हायला पाहिजे का? नाही. आपल्या फॉर्म्युल्यानुसार जी दोघांवर तर समानच लागतोय, तर दोघंही समान वेगानं खाली आली पाहिजेत, दोघांनाही समान टाईम लागला पाहिजे. मग ॲक्च्युली होतं आहे का इथं? तर हवा. मग जर मी इथली हवा काढून टाकली तर होईल का तसं? तर हो. कळालं? मग हे जर मी व्हॅक्यूम क्रिएट केलं, आणि व्हॅक्यूम क्रिएट करू शकतो आपण, आपल्याला व्हॅक्यूम पंप माहिती आहे ना. सपोज मी बाटली घेतली, त्या बाटलीत एक पाईप टाकली आणि व्हॅक्यूम पंप लावला, तर ती सगळी हवा सक करतं. मग त्या आतमधल्या बाटलीमध्ये काहीच राहत नाही, मोकळी होती बाटली, म्हणजे अगदी हवा पण राहत नाही. म्हणजे मी इथलं सगळं काढलं तर इथं हवा राहणार आहे ना. हवा पण मी इथली काढली तर इथं काय राहणार? मग काहीच नाही. त्याला काय म्हणतात? व्हॅक्यूम. निर्वात पोकळी. निर्वात, वात म्हणजे वारा, वातही नाही असा. कळालं? समजलं? हां. तर व्हॅक्यूम आपण एखाद्या मोठ्या चेंबरमध्ये, म्हणजे एखाद्या मोठ्या बंदिस्त अशा घरामध्ये व्हॅक्यूम क्रिएट केलं, तिथं जर मी ह्या दोन वस्तू श्रेया खाली टाकल्या, लक्ष आहे का? काय क्रिएट केलं तर? व्हॅक्यूम म्हणजे काय? तुला माहिती आहे? पुढं बघा आता किती वेळा व्हॅक्यूम बडबडलो असेल मी, तरी तुम्हाला माहीत नाही. तुला माहिती आहे राधिका? तुला? निर्वात. निर्वात म्हणजे जिथं हवा पण नाही. लक्ष द्या रे, लक्ष द्या. किती वेळा सांगायचं? पण मी तुम्हाला सांगितलं, मला जर एखाद्याचं लक्ष विचलित झालेलं दिसलं, मी त्याला प्रश्न विचारणार आहे आता. कळालं? आणि त्याच्या आजूबाजूची 4 जण गावणार तिथं, त्यांना मी विचारणार आहे. कळालं? तर व्हॅक्यूम क्रिएट केलं म्हणजे तिथं काहीच नाही, हवा पण तिथली काढून टाकली मी. आणि अशा ठिकाणी मी जर ह्या दोन वस्तू खाली सोडल्या, म्हणजे एक लोखंडाचा गोळा आणि एक पंख, कळालं, तर खाली सोडलं तर ते समान वेगानं खाली पडतं बाळानो. कळालं का? हळूहळू एकाच वेगानं खाली पडतं, एकाच ॲक्सलेशननं खाली पडतं. ते समान वेगानं नाही म्हणायचं, का तर मग ॲक्सलेशन 0 झालं. तिथं एकाच ॲक्सलेशननं म्हणायचं. कळालं? वेग त्यांचा तिथं वाढत असतो, पण टाईम जो लागतो दोघांना तो सेम आहे, कारण की दोघांचं ॲक्सलेशन सेम आहे. डोक्यात आलं का सगळ्यांना? कळालं? तर याचा एक एक्सपेरिमेंट आहे, तो सुद्धा घरी गेल्यावर सेम आईवडिलांना सांगायचं, ज्यांच्या मोबाईलमध्ये इंटरनेटचा बॅलन्स आहे त्यांना, की मला एक यूट्यूबवर व्हिडिओ हा सर्च करून द्या. हां, त्या व्हिडिओचं मी तुम्हाला काय सर्च करायचं ते सांगतो. आयर्न बॉल आणि फेदर एक्सपेरिमेंट इन व्हॅक्यूम. कळालं? ओके. लोखंडाचा गोळा आणि पंख या दोघांचा एक्सपेरिमेंट व्हॅक्यूममध्ये. कळालं? समजलं? कळालं का? हां. तर जी हा सगळ्या ऑब्जेक्टसाठी कसा असतो? समान असतो. तर गॅलिलिओ माहिती आहे ना सगळ्यांना? गॅलिलिओने सुद्धा हे शोधायचा प्रयत्न केला. त्याला माहीत होतं हे जीचं व्हॅल्यू. कळालं? की बाबा जी सगळ्या वस्तूंवर सेम आहे, पण लोक त्याला एडिट करतात. बघ बाबा, हे बघ, हे लोखंडाचा तुझ्या डोक्यावर गोळा टाकला तर पटकन येणार आहे, पंख टाकलं तर हळू येणार आहे, पण पंखाचं काय लागणार नाही. पण त्यानं प्रूव्ह करायचा प्रयत्न केला. त्यानं काय केलं? तो पिसाचा मनोरा आहे ना, लिनिंग टॉवर माहिती आहे का? आपल्या 7 आश्चर्यामध्ये आहे असा एक झुकलेला मनोरा आहे. 7 आश्चर्य माहिती आहेत का तुम्हाला? 7 वंडर्स ऑफ वर्ल्ड. नसतील माहीत तर आता राहू देत, आता काय सांगू तुम्हाला. तर ह्या जो पिसाचा झुकलेला मनोरा आहे ना, त्या मनोऱ्यावरनं त्यानं त्या 2 वस्तू टाकायचा प्रयत्न केला आणि ते लोकांना दाखवायचा प्रयत्न केला होता. कळालं? पण तो तेवढा यशस्वी झाला नाही असं म्हणू. पण नंतर आता टेक्नॉलॉजी बदलली, आता आपल्याला व्हॅक्यूम वगैरे क्रिएट करता येतं. कळालं? मग आता ते आपल्याला बघता येतं. तर हा एक्सपेरिमेंट आहे, कळालं, सायंटिस्टनी परफॉर्म केलेला आहे. तिथं बघा, पंख आणि लोखंडाचा गोळा दोघंही समान ॲक्सलेशन खाली पडतात, समान टाईम लागतोय दोघांना. कळालं? आणि घरच्यांना पण दाखवू शकतात. ते घरच्यांना पण थोडंसं विज्ञानाविषयी काय म्हणा माहिती द्या. कळालं? त्यांना सांगा, जी काय असतो ते सांगा, म्हणजे तुमचं पण ज्ञान वाढेल. कळालं? घरच्यांचं पण वाढेल आणि तुमचं पण वाढेल. कळालं? त्यांना सुद्धा काही नवीन नवीन गोष्टी कळतीलच ना, का त्यांचा अधिकार नाही नॉलेज मिळवायचा? आयुष्य संपलंय का त्यांचं? नाही आहे का अजून? कळालं? ठीक आहे, असो. कळालं? आता तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला वेटलेसनेस इन स्पेस. आता तुम्ही बघितलं असेल, जे अंतराळयानामध्ये लोक असतात बघा, ते तरंगत असतात. कधी असे व्हिडिओज बघितलेत का कोणी यूट्यूबवर वगैरे? स्पेस स्टेशनमध्ये किंवा एखाद्या स्पेस व्हेकलमध्ये, अंतराळयानामध्ये जी माणसं असतात, जी ॲस्ट्रोनॉट असतात, ही तरंगतात. काय कारण असेल? का तरंगतात ती? मोठ्यानं बोला. काय वाटतंय तुम्हाला? अरे बोला की, मी काय इथं काय बडबडणार आहे का? हां, नाही बोलला तर मात्र मी तुम्हाला काहीतरी ओरडणार. तुम्ही बोलला तर मी कधीच ओरडणार नाही. उलट मला तुम्ही जेवढं ॲक्टिव्ह राहाल ना, जेवढं तुम्ही बोलतं राहाल ना, तेवढं मला आवडेल. आणि मला आवडतं. मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलं, मला रगेल पोरं लय आवडतात. उगाच मंदावाने बसणारी पोरं अजिबात. मी किती वेळा सांगितलं, आता तुम्ही जवळपास काय 4 वर्ष झाली माझ्याकडे यायचा, आहे का नाही? आहे का नाही? 5, 6वी 7वीपासून यायचा, आहे का नाही? त्यामुळे प्रत्येकाचं मला माहिती आहे. तुम्ही जर बोलतं व्हाल तर मला खरंच आवडेल. मी 1000 वेळा सांगत आलो का नाही, जेवढं ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे माणसानं. मी हुशार होतो, पण मी मंद नव्हतो. लक्षात घ्या, असं गप बसणारा नव्हतो. मी बऱ्याच खोड्या करायचो, काय करायचो सगळं. तुम्ही घरातल्या विचारलं तर अगदी शाळेला सुद्धा कितीतरी मास्तर घरी यायचे. कळलं का? सगळं करायचं, पण अभ्यास पण करायचो तेवढाच. माझी पण तुमच्याकडून तीच अपेक्षा आहे की तुम्ही ॲक्टिव्ह राहा.
कळलं? जर तुम्ही असंच शांत राहिला तर जग तुम्हाला विचारणार नाही. कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीमध्ये तुम्ही तुमचा ॲक्टिव्हनेस दाखवा, स्किल दाखवा. ठीक आहे, असो. तर काय म्हटलं मी तुम्हाला, वेटलेसनेस. बघ काय कारण असेल, का तरंगत असतील ती? काय बरं, काय वाटतंय तुला? पुन्हा प्रत्येकाला विचारू का एक एक करून? का सांगताय तुम्ही? हां सांग मग आदिती. हां बरोबर. चला, हवा तर नसते, पण हवा नसल्यामुळं तिथं ते तरंगतील असं काही लॉजिक आहे का? हवा नसतील तर मरतील की बिचारे, असतात त्यांच्याकडे सिलेंडर वगैरे असतात. पण हवेचा आणि तरंगण्याचा काय संबंध आहे का? नाही. आता विमान बी तरंगतेच की, मग हवा नाही का तिथं? ते वेगळं आहे ना, असं म्हणू शकतो. हां दुसरं आहे का ते सांगा. बरं ठीक आहे, तिचं म्हणणं आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसतो. पण आपल्याला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती अंतरापर्यंत अट्रॅक्ट करतो रे? म्हणजे तिथं पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहेच, कळालं? आता त्यांच्या तरंगण्यामागचं कारण आपण बघूयात. वेटलेसनेस म्हणायचं. आणि हे अगदी पृथ्वीवर सुद्धा आपण तरंगू शकतो, पृथ्वीवर सुद्धा आपण तरंगू शकतो, कळालं? बघूयात आपण. तर ती काय म्हटली बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स सर तिथं नसेल. मे बी हां नसेल, नाही कमी असेल. आपल्याला माहिती आहे, आपण त्या टेबलमध्ये बघितले बघा, जसं जास्त जास्त वर चालतं तसा जी कमी होत राहतोय. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी होते ना, याचा अर्थ ग्रॅव्हिटी पण कमी होते तिथे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण कमी होते. पण 0 होतोय का? तो नाही. 0.223 असं काहीतरी होतं. 0 पॉईंटमध्ये होते, पण 0 होतोय का? एक्झॅक्ट 0 होतोय का नाही याचा अर्थ तिथं काहीतरी लागतो. आणि तुम्हाला सांगतो, अंतराळ स्थानकामध्ये म्हणजे अंतराळ जे तुमचं स्पेस स्टेशन आहे ना, आपल्या पृथ्वीवर सपोज 100% आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हटला तर तिथं फक्त 11% कमी आहे. म्हणजे 89% अजून लागलाय. कळतंय का तुम्हाला? समजलं का? फक्त 11% फोर्स कमी आहे तिथं, 89% फोर्स अजून त्याच्यावर आहे. म्हणजे त्याच्या तरंगण्यामागचं कारण वेगळं आहे. तर ते कारण काय? आपण एक उदाहरण घेऊयात. लिफ्टमध्ये चढलाय का तुम्ही? किंवा लिफ्टमध्ये बसलाय का? आता ज्यावेळी सगळे बघ कोण कोण बसले, हात वर करा बघू. लिफ्ट न गेलाय मग खरं जेन्युअन, नाहीतर उगाच दुसरं करते म्हणून हां म्हणाला का सर नाही तर इज्जत काढायचं. इज्जत नाही काढा, काय काळजी करू नका. उलट नाही तर नाही, ज्याला अनुभव म्हणजे जे खरं बसले त्याला तो अनुभव येईल म्हणून सांगतो, नाही तर उगाच हो करण्यात अर्थ नाही. चला आता परत एकदा विचारतो, कोण कोण बसले लिफ्टमध्ये? लिफ्टनं वर खाली केले हात. चला मग आहे. आता ज्यावेळी आपण लिफ्टमध्ये चढतो बघा, ओके, सपोज एकटाच आहे किंवा अजून बाजूला माणसं आहेत, ज्यावेळी लिफ्ट वर जायला लागते, लिफ्ट आहे हे, लिफ्टमध्ये आहे ओमकार, की ज्यावेळी लिफ्ट वर जायला लागते त्यावेळी ओमकार तुला असं फील होतं का खाली जातोयस? कुणाला वाटतं? हात वर करा. आहे की नाही? म्हणजे तुला वाटतं तुला खाली कोणतरी खेचतंय. लिफ्ट वर चाललंय तर तुला वाटतं तुला जड झालायस. आता तुला जे वाटतं ते 100% खरं आहे, कळालं? म्हणजे ते काय तुझा आभास नाही, तो सुडो फोर्स आहे. तो एक फोर्स आहे. ज्यावेळी लिफ्ट वर जाते ना, कळालं, त्यावेळी तुमच्यावर आपल्याला ॲक्शन रिॲक्शन माहितीच आहे की तुम्ही वर जात असाल तर तुमचं वेट तुम्हाला खाली खेचायचा परत तिथं प्रयत्न करतं. म्हणजे तुमच्यावर अजून एक खाली डाऊनवर्ड ॲक्सलेशन लागतं, कळालं का? आता जर उलटं झालं, आता लिफ्ट खाली जायला लागली तर काय फील होतं तुम्हाला? काय फील होतं सांगा? जेन्युअनली सांगायचं, अनुभव आला असेल तरच सांगायचं. तुम्हाला वाटतं वर चाललोय आपण, तुम्हाला जे वाटतं ते 100% खरं आहे, कळालं? म्हणजे तो तुमचा आभास नाही, तर तुमच्यावर एक अपवर्ड फोर्स लागतो, कळालं? जर तुम्ही जेवढं ॲक्सलेशन खाली जात असाल ना, तेवढ्याच ॲक्सलेशन वर गेल्यासारखं तुम्हाला वाटतं, कारण तुम्हाला एक वर सुडो फोर्स लागतो. सुडो याचा अर्थ आभासी. सुडो म्हणजे काय? आभासी. आभासी याचा अर्थ तिथं इमॅजिनरी नाही, म्हणजे तो काही काल्पनिक नाही, तो तिथं फोर्स आहे, फक्त तुम्हाला तो जाणवत नाही. म्हणजे जाणवतोय, फक्त त्याच फ्रेममध्ये जाणवतो, दुसऱ्या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये जाणवत नाही. ते फ्रेम ऑफ रेफरन्स वगैरे एवढ्या डिटेलमध्ये जात नाही मी, फक्त एवढं लक्षात घ्या तुम्हाला तो अनुभव येतो की नाही. आता जेवढ्या ॲक्सलेशननं तुम्ही खाली जाल ना, तेवढ्या ॲक्सलेशननं तो फोर्स तुम्हाला लागतो वर, किंवा तेवढ्या ॲक्सलेशननं ते जे अपोजिट जे आहे ना ते तुम्हाला वर लागतं. मग जर तुम्ही फ्री फॉलनं खाली पडला, फ्री फॉल म्हणजेच काय? ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ना, म्हणजे लिफ्ट तुटली, तर काय होईल? अक्षरशः तुमच्यावर एवढा फोर्स लागेल की तुम्ही तरंगायला लागता, तुम्ही वर जाता अक्षरशः. काय होतं? आता थोडं बघा, ती लिफ्ट अशी खाली खाली चालल्या ना, आणि तुम्ही वर 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 सरकल्यासारखं वाटतंय. लिफ्ट अजून स्पीडनं खाली आले तर अजून वर येणार तुम्ही. आता लिफ्ट जर फ्री फॉलमध्ये खाली आली तर म्हणजे तुटली, मग अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सप्रमाणे खाली येणार ना, तुटलीच तर लिफ्ट, तर तुमच्यावर सुद्धा उलटा जी लागेल तेवढाच, आणि तुम्ही काय आल त्या सरफेसपासून वर तरंगायला लागता. कळालं का? समजलं? हे कधी तुम्ही सेन्स करू शकता ज्यावेळी ती लिफ्ट तुटेल. असा अनुभव कोणाला येऊ नये, कळालं? म्हणजे असं तुटू नये, कळालं? त्यामुळे बघा तुम्हाला सांगतात तिथं लिफ्टमध्ये, किंवा असे प्रिकॉशन्स कधी वाचले असतील तर, ज्यावेळी तुम्हाला वाटते की लिफ्ट तुटली आणि आपण खूप वेगानं खाली चाललोय, तर झोपायचं खाली जमिनीवर झोपायचं, उभं राहायचं नाही, तर तुम्ही तरंगता तिथं डायरेक्ट, आणि वर जाऊन परत खाली ज्यावेळी आपटेल त्यावेळी आपटू शकता. कळालं का? समजलं? हां. मग ह्या तरंगण्याचं मागचं कारण काय रे? वेटलेस झाला तुम्ही तिथं. वेटलेस म्हणजे तुम्हाला वजनच नाही असं झालं, असं तुम्हाला जाणवायला लागलं, एवढा तुम्हाला पोट तिथं फोर्स लागलाय. कळालं? ह्याचं कारण काय? तुमचं ॲक्सलेशन, तुमचं डाऊनवर्ड ॲक्सलेशन, आणि त्याच्यामुळं श्रेया वर लागलेला अपवर्ड ॲक्सलेशनचा फोर्स. मग तसं जे ॲस्ट्रोनॉट असतात ना, ॲस्ट्रोनॉट,
ओके, जे तुमच्या विमानात वगैरे असतात किंवा एरोप्लेनमध्ये असतात. ओके, हे काहीतरी विमान समजा आता ह्याला. ओके, आता ह्याच्यात जे ॲस्ट्रोनॉट असतात हे एवढ्या जोरात एवढ्या वेगाने असतात, खूप जास्त वेगाने त्यांना फिरावं लागतं, नाहीतर पृथ्वी खेचल की त्यांना, आहे का नाही. खूप जास्त वेगाने त्यांना तर हे जे स्पेस स्टेशन असेल, हे स्पेस व्हेकल असेल, हे एवढ्या स्पीडनं फिरत असतं ना, खूप स्पीडनं फिरत असतं. मला सांगा ह्याचं स्पीड जर कमी झालं तर ते खेचणार आहे ना, पृथ्वीवर पडेल ते, म्हणून ते खूप जास्त स्पीडनं त्याला फिरवावं लागतं. कळलं, एवढं जास्त स्पीड असतं यांचं फॉरवर्ड की यांच्यावर असा बॅकवर्ड एवढा फोर्स लागतो किंवा जो सुडो फोर्स म्हणतोय तो लागतो, ते अक्षरशः तरंगायला लागतात तिथं. कळलं, काय होतात ते तरंगायला लागतात. समजलं. म्हणजे स्पेसमध्ये जे वेटलेसनेस असतं, म्हणजे वजन नाही अशी जी भावना आहे, ही कशामुळं, त्यांच्या त्या स्पेस स्टेशनच्या वेगामुळं, फॉरवर्ड स्पीडमुळं. कळालं, समजलं. ते अक्षरशः फ्री फॉलमध्ये असतात. तिथं कुठं असतात ते, फ्री फॉलमध्ये, फ्री फॉलच्या कंडिशनमध्ये असतात. सगळ्यांना कळालं वेटलेसनेस. आपण स्पेसमध्ये का तरंगतो, ग्रॅव्हिटेशन 0 तिथं नसतं, ग्रॅव्हिटेशन तिथं असतं. फक्त 11% ग्रॅव्हिटेशन कमी आहे, म्हणजे अगदी 89% ग्रॅव्हिटेशन अजून तुमच्यावर तिथं ॲक्ट आहे, तुमच्यावर म्हणजे त्या माणसांवर, ॲस्ट्रोनॉटवर. कळालं. मग त्यांचं तरंगण्याचं कारण आहे काय, त्यांची व्हेलॉसिटी, त्यांचा हाय स्पीड. कळालं, त्यांचं ॲक्सलरेशन. समजलं सगळ्यांना. कळालं. चला, हे लिहून घेतलंय का, नसेल तर मी पॉज करतो, तुम्ही माझ्या मागणं लिहायला सुरुवात करा. ग्रॅव्हिटेशन पहिला धडा आहे ना, फॉर्म्युला शीट. ओके, सगळ्यात पहिला तुम्हाला फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलेशन, माहिती आहे ना. युनिट्स माहिती आहेत का रे फोर्सचं युनिट न्यूटन, बरोबर. SI युनिट सहित लिहितो. SI युनिट काय आहे त्याचं, न्यूटन. ओके, कॅपिटल N. त्यानंतर दुसरा फॉर्म्युला सपोज आपण हा घेतला, चला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं घेऊया डायरेक्ट. कॅपिटल G, कॅपिटल M, स्मॉल m डिवायडेड बाय d स्क्वेअर घेऊयात, किंवा M1 M2 असं पण करू शकता. M1 M2 d स्क्वेअर. M1 माहिती आहे पहिल्या ऑब्जेक्टचं मास, M2 दुसऱ्या ऑब्जेक्टचं मास, d म्हणजे त्यांच्यामधलं अंतर. याचा पण याचा युनिट तेच आहे, फोर्सच आहे ना ते. ओके, चला तिसरा स्मॉल जीचा फॉर्म्युला. जीची व्हॅल्यू, कॅपिटल जीची व्हॅल्यू इथं लक्षात ठेवायची, 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ओके, कधी कधी हे बघा हे असं पण लिहितात, न्यूटन मीटर स्क्वेअर kg⁻². कळलं, समजलं. हे kg स्क्वेअर वर गेले की नेगेटिव्ह होतं, त्यामुळं कन्फ्युजन करायचं नाही. त्यानंतर जीचा फॉर्म्युला काय, कॅपिटल G, कॅपिटल M डिवायडेड बाय r स्क्वेअर. ज्याच्यात r काय रे, r काय, रेडियस, त्या प्लॅनेटचं रेडियस. हे M म्हणजे त्या प्लॅनेटचं मास. ओके, त्यानंतर G ऑन मून, हे काय असतं, 1/6 ऑफ G ऑन अर्थ. पृथ्वीवर जेवढा ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेशन आहे त्याच्या 1/6 पट असतं ते. तसंच W ऑन मूनचं पण करू शकता, बरोबर, 1/6 ऑफ W ऑन अर्थ. ओके, त्यानंतर वेटचा फॉर्म्युला माहिती आहे ना, वेट म्हणजे mg, त्याचं SI युनिट फोर्सच आहे ते. SI युनिट काय असणार आहे, न्यूटन. हां, कळलं. जीची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू पृथ्वीवर काय घ्यायची, अर्थवर अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू 9.8. कळलं, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, हे व्हॅल्यू लक्षात ठेवा. आणखी एक मास ऑफ अर्थ पाठ करा, जर दिलं नाही तर तुम्हाला माहीत पाहिजे. मास ऑफ अर्थ किती असतं रे, किती, 6 इंटू 10⁻22 का 24 6 इंटू 10⁻24 kg. रेडियस ऑफ अर्थ बी दिलेला असतो, पण जरा दिलेला नसेल तर 6.4 इंटू 10⁻6 मीटर. बडबडू नका, काय चाललंय. हां, कोण काय बडबडतंय, काय तर बडबडत होता हा प्रथमेश, काय झालं, आले का. मग चावळता काय जागेपणी, पण झोपत तर चावळतात. हां, रेडियस ऑफ अर्थ. पुढं त्यानंतर आत्ता आपण शिकलेलो एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे, याचा सांगा. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी GPचा आजच शिकलोय, मायनस कॅपिटल G, कॅपिटल M, स्मॉल m डिवायडेड बाय R प्लस H, बरोबर. त्यानंतर 6th एस्केप व्हेलॉसिटीचा V एस्केपचा फॉर्म्युला,
दोन फॉर्म्युला आहेत, एक आहे 2GR आणि दुसरा आहे काय रे, दुसरं काय 2 कॅपिटल G कॅपिटल M डिवायडेड बाय R, सॉरी नुसतं R ना, नुसतंच R ना, कळलं ना. हे दोन फॉर्म्युले कळलं. त्यानंतर V एस्केप ऑन अर्थ, V एस्केप वेलॉसिटी ऑन अर्थ किती असते, एस्केप वेलॉसिटी ऑन अर्थ किती असते पृथ्वीवर एस्केप वेलॉसिटी, हां 11.2 किलोमीटर पर सेकंड, एका सेकंदाला 11.2 किलोमीटर, या व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या. ओके. या व्यतिरिक्त अजून तुम्हाला फ्री फॉलचं फॉर्म्युले, पहिला फॉर्म्युला फ्री फॉलमध्ये, फ्री फॉलमध्ये पहिलं इक्वेशन घेतलं V इज इक्वल टू GT, दुसरं काय बनेल, दुसरं काय S इज इक्वल टू हाफ GT² आणि तिसरं V² इज इक्वल टू 2GS किंवा H येणार, H कळालं, H म्हणजे हाईट, एसच्या ठिकाणी तिथं हाईट करायचं. ओके. समजलं का. तर ही एक फॉर्म्युला शीट लिहून घ्या व्यवस्थित. बाकी ॲक्सलेशनचा फॉर्म्युला माहीत पाहिजे तुम्हाला. वेलॉसिटीचा ॲक्सलेशनचा काय असतो रे, V मायनस U डिवायडेड बाय T, किंवा हा F/m पण बनेल, फोर्स अपॉन मास, बरोबर. हे M इकडे आलं की छेदात येईल ना, बरोबर. हे राहू दे, हे काय आपण मॉडिफाय करून करू शकतो, हे तुम्हाला माहीतच आहे. चला हे पॉज करतो, व्यवस्थित लिहून घ्या, दिसते ना तुम्हाला सगळ्यांना. तर हे सॉल्ड एक्झाम्पल आहे, पेज नंबर किती आहे, 6 वरचं. पेज नंबर 6 वर सॉल्ड एक्झाम्पल पहिलं. ओके. कारण की सॉल्ड एक्झाम्पलच बऱ्यापैकी आता विचारली जातात, तर सॉल्ड आणि अनसॉल्ड दोन्ही घेऊयात आपण. ओके. हे पुस्तकात ऑलरेडी सोडवलेले आहेत, तरी अजून आपण सोप्या पद्धतीनं बघूयात किंवा समजून घेऊयात ते काय आहेत. प्रश्न बघा काय, महेंद्रा अँड विराट आर सिटिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम इच अदर. म्हणजे काय, तर दोन व्यक्ती आहेत इथं. ओके. एक कोण आहे, एक आहे महेंद्रा आणि एक आहे विराट, दोघंही बसलेले आहेत. किती अंतरावर बसले दोघं, किती, 1 मीटर, बरोबर, 1 मीटर अंतरावर बसलेत. नाव देअर मासेस आर 75 kg आणि 80 kg. महेंद्राचं मास लेट्स से M1 म्हणूयात. M1 किती आहे, 75 kg. महेंद्राचं मास किती आहे, 75. आणि M2 कोण आहे इथं, M2 कोण आहे, विराटचं मास किती आहे, विराटचं मास किती दिले, किती, 80 kg. ठीक आहे. ओके. लक्ष आहे ना सगळ्यांचं. काय विचारले, व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, या दोघांमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा आपल्याला. काढता येईल का, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काय सांगा, कॅपिटल G, F इज इक्वल टू कॅपिटल G M1 M2 डिवायडेड बाय D². D आहे आपल्याकडं, बरोबर. M1 M2 आहे आणि कॅपिटल G कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू फिक्स पाठ करायची, बरोबर. हे सगळ्या गोष्टी आहेत, फाइंड आउट करू शकतो ना आपण. चला आता लिहिताना व्यवस्थित लिहायचं. गिवन लिहायचं पहिला. गिवन काय काय दिले बघा, मास ऑफ महेंद्र, किंवा पहिला ठीक आहे, मास ऑफ महेंद्र M1 किती आहे, ते मास ऑफ महेंद्र बोला की किती आहे. हे बघा की पहिलं दिलं आहे ना, देअर मासेस, पहिला महेंद्र आहे ना, तर पहिलं कोणा मग किती दिलं आहे, 75. तो महेंद्रचं दिलं आहे 75. त्यानंतर सिमिलरली मास ऑफ विराट M2, विराटचं मास किती आहे, 80. अरे ताट बसा आणि बोला, उत्तर येऊ द्यात. किती वेळा तुम्हाला सांगायचं, तर बघून सांगा की काय विचारतो ते ऐकू येते का सगळ्यांना, येतं आहे ना. चला मास ऑफ महेंद्र लिहिलं, मास ऑफ विराट लिहिलं. डिस्टन्स बिटवीन देम, दोघांमधलं डिस्टन्स बिटवीन देम, दोघांमधला डिस्टन्स D किती आहे, D किती आहे, 1 मीटर, बरोबर. ठीक आहे. G ची व्हॅल्यू कॉन्स्टंट असतो, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. सांगा, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, नुसतं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट लिहितो, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कॅपिटल G सांगा, त्याची व्हॅल्यू किती असते, पाठ पाहिजे सगळ्यांच्या, किती, 6.67 × 10⁻⁻11 न्यूटन. युनिट सहित, युनिट विचारतात त्याचं, न्यूटन मीटर स्क्वेअर
पर kg². कळालं? किंवा याला कसं लिहितात न्यूटन मीटर स्क्वेअर आणि हे kg वर आलं की kg⁻². कळालं? असं पण ऑप्शन असतो. हा पण करेक्ट आहे. कळतंय का? हे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचे युनिट बऱ्याच वेळा विचारतात. चला कळालं? समजलं? आता फॉर्म्युला यूज करा. युजिंग फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला वापरणार रे? काय काढायचं आपल्याला? ग्रॅव्हिटेशनल फोर्स F. बरोबर ना? ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला सांगा. F = कॅपिटल G m1 m2 डिवायडेड बाय d². डी म्हणा इथं, किती डिस्टन्स आहे. कळालं? कळालं? चला इथं व्हॅल्यू पुट करतो मी. F = कॅपिटल G 6.67 × 10⁻11. m1 75 × m2 80 डिवायडेड बाय डिस्टन्स 1 1चा स्क्वेअर 1. बरोबर? खाली छेदात एकच येणार आहे. वरचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. 8 × 75 अधिक गुणाकार करा. चला गुणाकार करा. मला सांगा कॅल्क्युलेशन सगळं. या दोघांचा गुणाकार 6000 आहे गुणिले हे 6.67. बरोबर? आणि ह्याला बाजूला ठेवायचं. 10ची पॉवर आहे ना त्याचे वेगळं कॅल्क्युलेशन करायचं. हां 10⁻11 आपण शेवटी करायचं. चला आता ह्या दोघांचा गुणाकार करा. 6 ने याला गुणा 3 0 परत नंतर बघू आपण त्याच्यावरचे. हां चला गुणा. किती आलं मला सांगा फक्त. 40.02 असं लिहितो आणि हे 3 0. बरोबर? आणि 2 पॉईंट पण आहेत ना 1 2 1 2 म्हणजे हे आन्सर असणार आहे तुमचं. कळतंय का? समजलं का? हे 3 0 पण घेतले पाहिजेत ना आपल्याला. तुमचं काय आलं सांगा. 40.02 आलं ना. पॉईंट आत्ताच देऊ नका. कळालं? पॉईंट आपण नंतर देऊ. 40.02 आणि हे 3 0 घेतल्यानंतर पॉईंट देऊ. कळालं? म्हणजे पॉईंट तुमचा इथं होता ना तो अजून 3 डिजिट इकडे सरकेल. कळालं? म्हणजे हे आलं 40 0 20 हे आन्सर आलं. गुणिले किती आहे तुमच्याकडं? गुणिले 10⁻11. आता याला आपल्याला काय करायचं आहे फिजिक्समध्ये. आता इथून पुढे लक्षात ठेवा. उत्तर जर काढायचं असेल तुम्हाला फायनल, हे सुद्धा बरोबरच आहे तुमचं. फायनल उत्तर काढायचं असेल तर डेसिमल पॉईंट हा एका डिजिट नंतर आला पाहिजे. पहिल्या नॉन झिरो डिजिट नंतर आला पाहिजे. कळालं? किंवा पहिल्या डिजिट नंतर आलं पाहिजे. पहिलं डिजिट काय आहे 4. याच्यानंतर डेसिमल पॉईंट आला पाहिजे. आत्ता डेसिमल पॉईंट कुठे आहे सांगा. याच्यात डेसिमल पॉईंट जेव्हा दिसत नाही तेव्हा तो सगळ्यात शेवटी असतो. इथं असतो. कळालं? दिसत नाही ना याचा तर तो सगळ्यात शेवटी आहे. जसं याचा दिसतोय तर इथं आहे. याचं दिसत नाही म्हणजे कुठं आहे शेवटी. म्हणजे 0.000 असं असतं ते. कळालं? मग त्याला आपल्याला किती अंक सरकवायचा बघा. 1 2 3 4 अंक सरकवायचा आहे. किती अंक सरकवायचा आहे? 4 अंक इकडे सरकवायचा आहे ना. लक्ष आहे का सगळ्यांचं? किती अंक सरकवायचं इकडं? 4 अंक. मी काय करतो त्याला इथं आणला. बरोबर? पॉईंट दिला बघा आता त्याला. आणि हे 3 0 लिहा वाटलंच तर. सॉरी 2 0 आणि ते 2 एवढं लिहा. नॉन झिरो एक डिजिट आहे. 0 असतं तर मी लिहिलं पण नसतं ते. कळालं? तिथं एक 0 नसलेला एक अंक आहे म्हणून तो लिहिला आहे आपण. कळालं? एवढं लिहिलं. किती अंक सरकवला? 1 2 3 4. 4 अंक सरकवला याला. म्हणजे ही व्हॅल्यू आपण कमी केली का मोठी केली वाढवली? लहान केली का मोठी केली? मोठी होती ती. बरोबर? किती होती? 40,020 होती. आणि केली किती? 4 पॉईंट. बरोबर ना? म्हणजे आपण गणितात काहीतरी फेरफार केला आहे ना. आणि गणितात फेरफार करायचा नसतो. म्हणजे मग आपल्याला काय करावं लागेल? ॲडजस्टमेंट. कळालं का? आपल्याला काय करावं लागेल? ॲडजस्टमेंट. की लक्ष द्या हे खूप महत्त्वाचं आहे. इथून पुढे आपल्याला असंच करायचं आहे. 10च्या पॉवरमध्ये आन्सर काढायचे असतात. कळालं? हे पहिलंच गणित 10वीचं म्हणून सांगतोय. चला लक्ष द्या व्यवस्थित. काय करतोय ते व्यवस्थित बघायचं. कळत नसेल तर तिथं लगेच विचारायचं. काय केलं आपण? याला बारीक केलं. बरोबर? मग याला आपण 1 2 3 4 डिजिटनं लहान केलं आहे. मग त्याची जी 10ची पॉवर आहे ना ती 4नं वाढवायची. 4नं काय करायची? वाढवायची. पॉझिटिव्ह घ्यायची पॉवर. कळालं? मग 10ची पॉवर 4नं वाढवली म्हणजे मी काय केलं? 10⁻4. समजलं का? याचा अर्थ आणि याचा अर्थ सेम असतो. कळालं का? जसं अजून एक सोपं पद्धतीने सांगतो बघा. 10 म्हणजे आपण काय असतं? 10⁻1 असतं. 10वर 2 0 म्हणजे असतं 10चा स्क्वेअर. कळालं का? समजलं? त्यानंतर 10वर अजून एक 0 3 0 हे असतं 10चं क्यूब. कळतंय का? समजलं? म्हणजे आपण यानं गुणतोय म्हणजेच हा पॉईंट परत इकडं आणतोय. म्हणजे याच्यात आपण आता गणितात फेरफार केलेली नाही. आपण काय केलं? फक्त त्याचं रूप बदललं. काय केलं? समजतंय ना? या व्हॅल्यूचं रूप बदलून इथं लिहिलं. कसं करायचं कळालं का सगळ्यांना? कळालं? डेसिमल पॉईंट किती अंक इकडे सरकवला आहे तेवढी 10ची पॉवर इकडे वाढवायची. जर तो तिकडे सरकवला त्या बाजूला सरकवला तर 10ची पॉवर कमी करायची. समजलं? आणि गुणिले हे आपलं 10⁻11 पहिलं आहे तसं. आता हे उत्तर आपल्याला मिळाले. आता आपल्याला ह्याच्यात सोडवायचं आहे. हे सोडवायचं आहे. ओके सांगा. 4.002 गुणिले हा चला 10⁻4 10⁻11 a⁻m गुणिले a⁻n. शिकलाय ना? काय फॉर्म्युला आहे? a⁻m + n. बरोबर?
झालं ना हे 7वीला इंडेक्सचा फॉर्म्युला आहे ना. चला आपल्याकडे काय बघा 10⁻⁴ आहे गुणिले 10⁻⁻11 आहे. काय बनेल मग 10⁻⁴ प्लस -11 म्हणजे -11 डायरेक्ट बरोबर ना. म्हणजे काय होईल इथं सोडवा 4 वजा 11 काय येणार -7. 7 का -7 -7 आहे का नाही. मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं ना. माझा नियम लक्षात आहे का अजून कुठला. वेगळी चिन्ह असतील तर वजाबाकी करून मोठ्या संख्येत चिन्ह आहे का नाही. गणित फिजिक्स वेगळं नसतं लक्षात घ्या एकच असतं. ठीक आहे काय उत्तर आलं 10⁻⁻7 आणि त्याचं युनिट लिहायचं. हे काय आहे हा काय आहे फोर्स आहे ना. फोर्स आहे ना. हा फोर्स कशात मोजतो आपण न्यूटनमध्ये. समजलं कळालं का. हे तुमचं उत्तर जे उत्तर आलं आहे त्याला चौकोन करून ठेवायचं. एवढा कॉन्फिडन्स आपल्याला पाहिजे की आपलं उत्तर जे आलं आहे त्याला चौकोनात आपल्याला लिहिता आलं पाहिजे. कळालं. चौकोनात आपण कधी त्याला चौकोनात लिहू शकतो ज्यावेळी आपल्याला कॉन्फिडन्स आहे की आपलं उत्तर बरोबर आहे. आपलं उत्तर ज्यावेळी चुकीचं वाटतं आपल्याला त्यावेळी अजिबात चौकोन करायचं नाही सांगतो. कारण की पहिलं लक्ष त्या चौकोनावर जातं शिक्षक. आणि ते जर तुम्हाला फुल कॉन्फिडन्स नसेल तर अजिबात करायचं नाही. कॉन्फिडन्स असेल तुम्हाला की मी खरंच बरोबर काढले तर चौकोन करून ठेवायचं लगेच. म्हणजे बाकी काय केलं त्याच्याकडे शिक्षकाचं लक्ष जात नाही. कळतंय का डोक्यात आलं ना तुम्हाला. हां चला लिहा थांबा लिहू नका. हे आपण सोडूया हे दुसरं. ओके हे कळालं का. हां हे पुसू का. हे 7वीच आहे हे फक्त तिथं वापरलेलं आहे आपण. हां मग त्या दोघांमध्ये किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे किती आहे 4.002 × 10⁻⁷. कळालं. पॉवरचं कॅल्क्युलेशन कसं करायचं वगैरे पुढं सांगाल मला सगळं. पुढं अशीच गणित आहेत. हां सिम्प्लिफाय करत सोडवायचं. मी काय केलं बघा सोपं आहे. ह्याला काय लक्ष दिलं नाही. ह्याला बाजूला काढला ह्याचा गुणाकार केला त्याला त्यांचा जो गुणाकार आला त्याला हे न गुणलं बरोबर. ते उत्तर आलं ते जरा व्यवस्थित लिहिलं बरोबर. आता इथं बघूयात. आता इथं काय म्हणले बघा इन अबाव एक्झाम्पल ॲज्युमिंग दॅट बेंच ऑन विच महेंद्र इज सिटिंग इज फ्रिक्शनलेस. ज्या बेंचवर दोघं बसलेत ना तो फ्रिक्शनलेस आहे. फ्रिक्शनलेस म्हणजे त्याला फ्रिक्शनच नाही एकदम गुळगुळीत आहे. मग तुम्हाला माहिती आहे जर तो फ्रिक्शनलेस असेल आणि त्यांच्यावर दुसरा कुठला ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय किंवा ऑलरेडी आहे त्यांच्यावर स्वतःचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. हे दोघं इथं बसलेत इथं महेंद्र इथं विराट आहे बरोबर. हे दोघं फ्रिक्शनलेस बेंचवर आहेत. फ्रिक्शनलेस म्हणजे अगदी गुळगुळीत कळालं घसरट. मग ते एकमेकांकडे अट्रॅक्ट होणार आहेत ना. जर ते फ्रिक्शनलेस बेंचवर म्हणजे तुम्ही जसं शाळेत बसता तशा बेंचवर बसला तर तुम्ही अट्रॅक्ट होत नाही. पण खरं तुमच्यामध्ये अट्रॅक्शन फोर्स आहे. अथर्व आणि ह्यात ओमकारमध्ये अट्रॅक्शन फोर्स इथं आहे. पण हे दोघं एकमेकांना अट्रॅक्ट होत नाहीत का तर एक तर ते ज्या सर्फेसवर बसलेत त्यात फ्रिक्शन आहे बरोबर. आणि त्या फ्रिक्शनपेक्षा त्यांचा जो फोर्स आहे तो खूप कमी आहे -7 आहे बघा -7 कळतंय का 10⁻⁷ मध्ये एवढ्या पटीनं कमी आहे. तो फ्रिक्शन जास्त असतं. आणि दुसरी गोष्ट अर्थ पण खेचते ना त्यांना. मग सपोज त्यांना अर्थ ग्रॅव्हिटेशन नाही त्यांच्यामध्ये फक्त स्वतःचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे दोघांचा एकमेकांचा अट्रॅक्शनचा. आणि ते सर्फेस जर फ्रिक्शनलेस असेल तर ते दोघंही एकमेकांकडं काय होतील खेचले जातील बरोबर. हे दोघंही हळूहळू चिटकायला येतील. कळतंय का असं सांगितलंय त्याने. नाव स्टार्टिंग विथ 0 वेलॉसिटी इनिशियली हा जो महेंद्र आहे त्याची वेलॉसिटी हा पहिलाही तो महेंद्र आहे लिहितो इथं वाटलंच तर महेंद्र बुजुर्ग महेंद्र कोणाला माहिती आहे बुजुर्ग महेंद्र चला राहू देत. तर हा महेंद्र आहे. तर हा महेंद्राची स्टार्टिंग विथ 0 म्हणजे इनिशियल वेलॉसिटी किती आहे त्याची 0. आणि इकडे कोण आहे आपला किंग कोहली विराट. कोण आहे इथं विराट. ओके विराट तिथं बसलाय महेंद्र इकडे खेचला जातो म्हणजे दोघे एकमेकांकडे खेचलायत. फक्त आपल्याला महेंद्रचं सांगितलं त्याने. व्हॉट विल बी द महेंद्रज वेलॉसिटी टुवर्ड्स विराट आफ्टर 1 सेकंड. एका सेकंदानंतर टाइम इज इक्वल टू 1 सेकंदानंतर एका सेकंदानंतर त्या महेंद्राची वेलॉसिटी किती असेल टुवर्ड्स द विराट. कळालं. ह्या महेंद्राची वेलॉसिटी किती असेल व्ही किती असेल फायनल वेलॉसिटी म्हणू त्याला आपण. टाइम दिला 1 सेकंद तर किती असेल इनिशियल वेलॉसिटी आपल्याकडे आहे. कळालं समजलं. हां मग कसं काढणार न्यूटनचे इक्वेशन आहेत आपल्याकडं. म्हणून मी तुम्हाला लागलीच न्यूटनचे इक्वेशन पण लिहून दिलेत ना. सगळं वापरायचं आपल्याला फोर्स रिलेटेड जे काय ते सगळं वापरायचं. बघा व्ही आपल्याला काढायचं आहे टी आपल्याकडे आहे यू आहे. पहिलं इक्वेशन आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी आहे का नाही. पहिलं इक्वेशन व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. मग त्यात ए नाही की आपल्याकडे पण ए काढू शकतो ना आपण. आपल्याकडं फोर्स आहे आपल्याकडं मास आहे. हे जो महेंद्राचा मास आहे ना महेंद्राचा मास किती आहे 75 आहे ना. मग आपण ए काढू शकतो ना. पहिलाच फॉर्म्युला लिहून दिला आहे बघा एफ इज इक्वल टू एम ए आहे की नाही. मग त्यात FIM आहे तर ए काढू शकतो ना आपण. चला मग आपण तसंच करू सगळं. एक गिवन आहे तसं आहे. एक्स्ट्राचं गिवन फक्त लिहूयात इथं. आधीचं गिवन लिहूयात का फक्त मी लिहितो इकडं. मास ऑफ महेंद्र M 75 किलो
फोर्स, दोघांचा फोर्स किती आहे, फोर्स एफ किती आहे तिथं काढला आहे आत्ता. सेम फोर्स वापरायचं म्हणलं आहे ना अबाव एक्झाम्पल. 4.002 इंटू 10⁻⁷ न्यूटन. त्यानंतर इनिशियल वेलॉसिटी असं व्यवस्थित लिहिलं तरच मार्क्स मिळणार. आणि हे असं माझ्यासारखं बाजूला नाही लिहायचं, एका खाली एक लिहायचं, असं लिहायचं नाही. कळालं. मला फळा असा पलटता येत नाही, तुम्हाला पानं पलटता येतात, मला पुसावं लागतो सारखं. कळालं. हे कुठं लिहिणार आहे, हे कुठं लिहिणार आहे, खाली, ह्याच्या खाली गिवनच्या खाली ते, आणि शेवटी असं पूर्ण वाक्यात उत्तर पण लिहायचं. देअरफॉर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम विल बी, हे लिहायचं. कळालं. असंच दिसलं पाहिजे मला. चला, इनिशियल वेलॉसिटी यू किती आहे, 0 मीटर/सेकंड. फायनल वेलॉसिटी आपल्याला काढायचं आहे. टाईम किती दिला आहे, टाईम t = 1 सेकंड. ठीक आहे. मग आपल्याकडे पहिले इक्वेशन आहे, त्याच्या आधी आपल्याला ए काढावं लागेल. इथं काय करावं लागेल, ए ॲक्सलेशन काढावं लागेल. फोर्सचा फॉर्म्युला आहे F = ma, बरोबर. मग एचा फॉर्म्युला काय बनेल, F/m, बरोबर ना. F = ma आहे ना, ए तिथंच ठेवा, एमला छेदाताना त्याला सरळ लिहा. हां, हे असं बनवता येतं ना, मॉडिफाय करता येतात ना फॉर्म्युला. तर मग एचा पण फॉर्म्युला लिहूयात डायरेक्ट इथं. एचा फॉर्म्युला काय, ॲक्सलेशनचा फॉर्म्युला काय, देअरफॉर ए विल बी F/m. एफ किती आहे, 4.002 इंटू 10⁻⁷ डिवायडेड बाय एम किती आहे, 75. आता याला बाजूला काढायचा, याला फक्त करायचं, डिवाइड करायचं. कळालं. करता येईल का, 4.002ला 75 डिवाइड करूयात. समजलं. पहिला तर शून्याचाच लागेल, बरोबर ना. हे तुम्ही करायला पाहिजे. आता एक सांगतो तुम्हाला, पहिला शून्याचा लागेल, बरोबर. परत किती येईल रे, 40, बरोबर. शेत पॉईंट आहे इथं, पॉईंट घ्या. 40 आलं. आता पण शून्याचाच लागेल, आहे का नाही. 40 अजूनसुद्धा लहान आहे 75पेक्षा, अजून शून्यच. मग आता किती येईल इकडं, आता डायरेक्ट सोडवतो मी. आता किती येईल, 400. आताशी लागेल काहीतरी भाग, बरोबर. हे खाली लिहित नाही मी, इथंच लिहिलं आहे. कळालं का. आता 400 आता लागेल का, किती बघा, ह्याला सरळ 7 म्हणा याला, आणि याला 40 म्हणा. 7×5 = 35, बरोबर. 5चा भाग लावून बघूयात आपण. 5×5 = 25, 7च्या ले 2, 35 आणि 2 37, 375 येईल, बरोबर. परत आता हे करा, किती राहिले शिल्लक, 25 राहिले ना, 25 राहिले का शिल्लक, आणि वरून 2 आलं. एक 2-3 डिजिटपर्यंत करायचं. हां, आता किती लागेल, ह्याला सरळ 7 मानायचं, ह्याला 25 मानायचं. 7×3 = 21, 3चा लागेल, बरोबर. चेक करायचं लागेल का नाही माहीत नाही, ट्रायल अँड एरर आहे. कधी 4चा पण लागू शकतो, कधी आधीचा पण लागू शकतो, पण आपण ॲप्रॉक्सिमेट घेतो. ॲप्रॉक्सिमेट मेथड आहे ते. हां, 5×3 = 1505, 7च्या 1, 7×3 = 21 आणि 1 22, बरोबर आहे. लागते, पुढे जात नाही, जवळ आहे कुठेतरी. कळालं. लय पण पाठीमागं नाही, जवळच आहे. 225. किती राहिले शिल्लक, अजून एका डिजिट नंतर करा, किंवा एवढं तेवढं तरी चालते. कळालं. जाऊ दे. चला, किती आलं उत्तर तुमचं, 0.053 इंटू 10⁻⁷. याला परत आपण काय करू, थोडंसं मी मागे सांगितलं तुम्हाला, पहिल्या नॉन झिरो डिजिट नंतर त्याचा डेसिमल पॉईंट आणला तरी चालेल, किंवा असं ठेवलं तरी चालेल. कळालं. पण मग काय सांगितलं, पहिल्या नॉन झिरो डिजिट नंतर डेसिमल पॉईंट आला पाहिजे, बरोबर. हे पण उत्तर चालतंय, पण ॲक्युरेटली अजून सोडवायचं असेल तर आणायचं. मग ह्याला किती करायचं, ह्याला येणार 5 पॉईंट, इथं येणार ना. पहिला नॉन झिरो कोण आहे, 5, 5.3. आता आपण तिकडे सरकवलं आहे, कुठे सरकवलं आहे, त्या बाजूला. किती अंकाने सरकवलं आहे, किती अंकाने सरकवलं आहे, 1 2. मग इंटू 10⁻10ची पॉवर काय करणार, कमी करणार का वाढवणार. ह्यो आधी कमी होता, त्याला आता वाढवला आहे, मग 10ची पॉवर कमी करायची. कळालं, समजलं का. चुका करू नका. 10ची पॉवर काय करणार, कमी करणार. कितीनं कमी करणार, 2 डिजिटनं, -2. समजलं. गुणिले हे किती आहे तुमचं, 10⁻⁷. कळालं. हां, किती आलं मग, 5.3. आणि आता इथं -2 - 7 किती येणार, -9 मीटर/सेकंड² ॲक्सलेशनचं हे. कळालं, समजलं. त्याने अजून एका डिजिट नंतर कॅल्क्युलेशन केलं आहे बघा. कळालं. पुढचं डिजिट काय त्यांचं 4 आहे, आपण पण लिहू वाटलं तर त्यासाठी. चला असू देत. 5.34 इंटू 10⁻⁹ मीटर/सेकंड. कळालं का. हे महत्त्वाचं कॅल्क्युलेशन पार्ट खूप महत्त्वाचा आहे इथं. कळतंय का, कॅल्क्युलेशन खूप आहे या धड्यामध्ये. समजलं का. एक गोष्ट सांगतोय तुम्हाला मी, डायरेक्ट उत्तरं लिहून दिल्यात का, अगदी भागाकार करून सांगितलं आहे तिथं. समजलं का. त्यामुळं हे घेतोय सॉल्ड एक्झाम्पल. सगळ्यांना कळालं का कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे. कोण आहे का इथं की बाबा नाही कळालं असं,
स्वतः स्वतः करायचे सगळी सॉल्व करा, घरी 2-3 वेळा सोडवून बघायची गणित. चला एक्सलेशन मिळालं एवढं. आता डायरेक्ट वापरा फॉर्म्युला, इक्वेशन वापरा. युझिंग कुठलं इक्वेशन वापरणार? न्यूटन्स कुठलं रे? फर्स्ट आहे ते, फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. काय इक्वेशन आहे? व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. कळालं? व्ही काढायचं आहे. ओके, इथं पुढंच लिहितो, तुम्ही एका खाली एक लिहायचं, हे परत सांगतो एका खाली एक लिहायचं. कळालं? हां, व्ही यू किती आहे? 0. यू किती आहे? 0 अधिक ए किती आहे? 5.34 इंटू 10⁻⁹ इंटू टाईम किती आहे? 1 बरोबर. चला मग 0 अधिक हे एवढंच राहणार आणि हे गुणिले 1 तेवढंच. 5.34 इंटू 10⁻⁹ गुणिले 1, एकानं कशाला गुणा? ती संख्या येणार ना. उत्तर किती आलं? 5.34 इंटू 10⁻⁹ आणि याचं युनिट मीटर पर सेकंड. वेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड, ॲक्सलेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर असतं. युनिट्स पण व्यवस्थित लक्षात ठेवा. मग किती आली महिंद्राची वेलॉसिटी? 5.34 इंटू 10⁻⁹. म्हणजे किती कमी आहे बघा, किती कमी स्पीडनं. म्हणून म्हणतोय ना आपण ग्रॅव्हिटेशनल सगळ्यात वीकेस्ट फोर्स आहे. कळलं? खूप कमी आहे ना. तुम्हाला वाटतं तो सर आम्ही लगेच तर पडतोय, पण ॲक्च्युली तो खूप वीक फोर्स आहे. कळालं? समजलं? त्याचं मास पृथ्वीचं जास्त असल्यामुळे तो फोर्स आपल्याला तेवढा जास्त आहे, पण जर दोन वस्तूंमधला फोर्स बघितला तर तो खूप वीक फोर्स आहे. खूप कमी स्पीडनं जाणार आहेत. किती स्पीडनं हा जातोय महेंद्र बघा तिथं? 5.34 इंटू 10⁻⁹. कळालं? या संख्येला 5.34 संख्येला सपोज 10वर 9 शून्यानं तुम्ही भागलं की जेवढं उत्तर येईल ना तेवढ्या वेगानं जातोय. कळालं? म्हणजे निग्लिजिबल आहे ते. 0.000000534 एवढं ते कमी आहे. कळालं? समजलं का सगळ्यांना? कॅल्क्युलेशन पार्ट कळाला का? पूर्ण वाक्यात लिहायचं हे. देअरफॉर महेंद्रच वेलॉसिटी टुवर्ड्स विराट आफ्टर 1 सेकंड विल बी. हां, लिहिता येईल का? क्या वाक्य याचं काय लिहिणार? देअरफॉर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम विल बी. ओके, चला लिहा. सॉल्ड एक्झाम्पल आहे ते, पण पहिले सगळे सॉल्ड पूर्ण करतोय आपण. त्यातले 2 घेतले. पेज नंबर 7 वर पहिले सॉल्ड एक्झाम्पल आहे बघा. पहिला प्रश्न समजून घ्यायचा व्यवस्थित. बरं, क्वेश्चन रीड करताना पण व्यवस्थित रीड करायचं, समजून घेऊनच रीड करायचं. निबंध वाचल्यासारखं एकदम वाचून टाकायचं, परत त्यातलं तुम्हाला काहीच कळत नाही. जेवढं समजलंय त्याच्या पुढे जायचं परत. ओके, काय म्हटलंय? कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बरोबर, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बरोबर, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचं. एवढं तरी कळालं आपल्याला त्या पहिल्या वाक्यातनं. कळालंय? आपल्याला काय विचारलंय त्यांनी? काय कॅल्क्युलेट करायला विचारलंय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. स्टार्ट बसा, सरळ बसा, माइंड फ्रेश ठेवा. आता ओरडा खाल्लाय तुम्ही तरी पण स्माइल ठेवा. हा, जरा स्माइल ठेवा सगळ्यांच्या चेहऱ्यावर. जबरदस्ती नाणू नका. हा, म्हणजे जरा मन फ्रेश असेल तर काहीतरी डोक्यात शिरेल, नाही तर परत त्याचं तिसरंच विचार आता हे मस्त टाकणार ग्रुपवर काहीतरी, हे तिनं विचार नको. हा, ताड बसा सगळे. फिरमुसल्यासारखं चेहरा नको, सरळ बसा. समृद्धी जरा चेहऱ्यावर काय म्हणतात टकराळ काहीतरी दिसू देत. कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर आपल्याला काय करायचं आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॅल्क्युलेट करायचं. एवढं तरी कळाले सगळ्यांना इथं. चला पुढे काय म्हणलंय? ड्यू टू अर्थ म्हणजे पृथ्वीमुळे निर्माण झालेला. ऑन महेंद्र, कुणावर? महेंद्रवर. म्हणजे पृथ्वी आहे, पृथ्वीवर महेंद्र आहे. तर पृथ्वीनं जो अट्रॅक्शन फोर्स अप्लाय केलाय तो फाइंड आउट करायचा. कळलं? याच्या आधीच्या एक्झाम्पल मध्ये 2 वस्तू होते किंवा 2 माणसं होते, महेंद्र आणि होता विराट. त्यातलं विराट पुढे गेलाय, आता महेंद्र तिथं राहिलाय. हे कुणाला माहितीये? असू दे, जे IPL बघत असतील त्यांना माहित असतं. तर विराट आणि महेंद्र अशी 2 माणसं होती ना आपल्याकडं. आता त्यातल्या विराटला पुढे घालवला, राहिलाय महेंद्र इथं. महेंद्र पृथ्वीवर राहिलाय. बरोबर, तर महेंद्र आणि पृथ्वी असे 2 वस्तू झाल्या. आता विराट आणि महेंद्र अशा 2 वस्तू आहेत का? नाही, त्या आधीच्या एक्झाम्पल मध्ये होत्या. आता कोण आहे? पृथ्वी आणि महेंद्र. बरोबर, पृथ्वी आणि ह्याच्या महेंद्र. बरोबर, महेंद्र एक वस्तू आहे, पृथ्वी एक वस्तू. ठीक आहे. मग आता सपोज पृथ्वीचं मास आपण कॅपिटल एम मानूया, महेंद्रचं मास स्मॉल एम मानूया. बरोबर, ठीक आहे. स्मॉल एम म्हणजे काय? मास ऑफ महेंद्र. महेंद्र माहिती ना? महेंद्र तुम्हाला महेंद्र माहिती का नाही? शो वेगळा महेंद्र आहे. हा, मास ऑफ महेंद्र मागच्या एक्झाम्पल मध्ये किती होतं? पटकन बघून सांगायचं. किती होतं? 75 kg. बरोबर, अर्थचं मास. हे कॅपिटल एम काय आहे? मास ऑफ अर्थ. पृथ्वीचं मास पण आपण लिहिले काय? मी तुम्हाला गिवन मध्ये फॉर्म्युला शीट मध्ये लिहून दिले बघा, पाठ करायचं. किती? 6.4 नाही 6 इंटू आहे फक्त. हा, 6 इंटू 10⁻24 kg. बरोबर, 2 गोष्टी आहेत आपल्याकडे. आता
मास ऑफ महेंद्र आहे, मास ऑफ अर्थ आहे. आपल्याला काय काढायचं आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला का नाही माहिती? पाठ आहे ना, कुणाला पाठ आहे? एक तो तर महत्वाचा पाठ करा, ते जवळ धराय. हा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स देअरफॉर लिहूयात वाटलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय अर्थ ऑन महेंद्र विल बी काय असेल, F इज इक्वल टू, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला सांगा पटकन. F इज इक्वल टू कॅपिटल G म्हणायचं. मी सांगितलं किती वेळा, 2G आहे त्या धड्यामध्ये. ऐकत जाऊ, कॅपिटल G, त्यानंतर सपोज अर्थचं मास कॅपिटल M, त्या महेंद्रचं मास स्मॉल m डिवायडेड बाय r स्क्वेअर. r म्हणजे डिस्टन्स स्क्वेअर असतो. आता महेंद्र पृथ्वीवरच आहे ना, त्यामुळं रेडियस स्क्वेअर घेऊ. बरोबर, d स्क्वेअर असतो इथं, हे माहिती आहे ना. पण d म्हणजे काय, त्या दोघांमधलं डिस्टन्स असतात. महेंद्र पृथ्वीवरच आहे त्यामुळे रेडियस ऑफ अर्थ येणार तिथं. बरोबर, आता रेडियस ऑफ अर्थ पण इथे लिहून टाकू. r ची व्हॅल्यू काय असते रे, 6.4 × 10⁶ मीटर. ओके, सगळ्या व्हॅल्यू आहेत, कॅल्क्युलेशनचा भाग आहे फक्त. ओके, किमती सगळ्या टाकायची. चला इथपर्यंत कुणाला कळाले? हातवर करायचं काम. मेंदू तिसरीकडेच आहे, अजून सुद्धा कुठं कुठं तिसरीकडे इकडे तिकडे फिरतोय बऱ्याच जणांचा मेंदू, बघताय तिकडे तिकडे लक्ष आहे सगळ्यांचं. हा, कॅपिटल G ची व्हॅल्यू माहिती आपल्याला 6. अरे बोला पटकन, 6.67 × 10⁻11 पाठ करायची. कॅपिटल G ची व्हॅल्यू, मास ऑफ अर्थ, रेडियस ऑफ अर्थ. ओके, या काही गोष्टी पाठ करा. पाठ आतापर्यंत झाल्या पाहिजे होत्या, एक आठवडा गेला. हा, त्यानंतर कॅपिटल M काय बघा, 6 × 10⁻24 इंटू स्मॉल m काय बघा, 75 डिवायडेड बाय r किती आहे बघा, 6.4 × 10⁶ चा स्क्वेअर. आता याला आपल्याला कॅल्क्युलेशन करताना सिम्प्लिफाय करत करायचं. 10 च्या पॉवर पहिला बाजूला काढा, किंवा 10 च्या पॉवरचा पहिला करून घ्या तिकडे. ओके, 10⁻11 10⁻24 कोण सांगेल काय होईल? 10⁻11 इंटू 10⁻24 किती येईल? 10 टू द पॉवर 13. 10चा 13वा घात. कसा फॉर्म्युला आपल्याकडे इथे इंडेक्सचे फॉर्म्युले शिकलो आपण. a⁻m इंटू a⁻n काय असतो, a⁻m+n. ओके, सगळ्यांचं लक्ष आहे का? शेवटी बसलेले आहे का? लक्ष आहे ना. म्हणजे काय येणार इथं, 10चा -11 अधिक 24. बरोबर, असं येणार ना. -11 अधिक 24 वजा अधिक आहे ना, वजा अधिक वजाबाकी करून मोठ्या संख्येत चिन्ह. 24 11 गेले, 13 राहिले, मोठी संख्या अधिक आहे म्हणजे अधिक 13. कळलं? 10चं पॉवर कळलं, समजलं. आता उरलेल्या अंकांचं करायचं. 6 × 6.67 करा पहिला. 6 7 42 चलाले 4 6 6 36 आणि 4 40 चलाले परत 4 6 6 36 आणि 4 40 आणि पॉईंट 2 1 2 2 डेसिमल तिकडून सोडा. ओके, 40.02 गुणिले अजून एक अंक इथं 75. हे वाटलं तर पुढच्या स्टेपला करा. कळालं? छेदात बघा, 6.4 गुणिले 10चा 6वा घात त्याचा वर्ग आहे, म्हणजे 6.4 चा वेगळा वर्ग 10चा 6व्या घाताचा वेगळा वर्ग. कळालं? आता 10च्या 6व्या घाताचा वर्ग वेगळा करू शकतो आपण. किती येईल रे? काय फॉर्म्युला बनेल इथं, a⁻m × n. हे प्रत्येक वेळी मी फॉर्म्युला लिहून देतोय, तरी तुम्ही सांगणं झालाय. काय असतो फॉर्म्युला? हे फॉर्म्युला शिकलाय का? आठवते का बघा, 7वीचा. हा, a⁻m × n काय असतं, a⁻m चा n वा घात, म्हणजे या कंसाचा परत अजून एक इंडेक्स आहे, तर याचा गुणाकार असतो ना या दोघांचा. कळालं? काय असतं, a⁻m × n असतं. कळालं? मग इथं काय आपल्याकडं 10चा 6वा घात त्याचा वर्ग आहे. मग काय बनेल? लक्ष द्या सगळे कॅल्क्युलेशनला व्यवस्थित होते, प्रत्येक गणितात रिपीट. हा, काय येईल? 12 10⁻12. कळालं सगळ्यांना? आणि याचा वेगळा करायचा, 6.4 चा वेगळा वर्ग. 6.4 गुणिले 6.4 किती येईल? 6.4 गुणिले 6.4 6.4 गुणिले 6.4. ओके, 64 चा वर्ग करा, ते 2 पॉईंट इकडे द्या. करा की गुणाकार? मी करू. हा, तुम्ही करतो 64 माझ्या पद्धतीनं. राहू माहिती का, ही मी मेथड एकदा शिकवलेलं तुम्हाला 7व्या आठवड्याला बघा. 6चा वर्ग करायचा 36, त्यानंतर 6 × 24 24 दुने 48 आणि 4चा वर्ग 16 6 8 आणि 1 9 हे 4 इकडे आलं, 36 आणि 4 40 96 आलं. 40.96 हे 2 पॉईंट आहेत, 40.96 इथे आलं 40.96. ठीक आहे, तर
कळालं हे? कळालं का? हे फॉर्म्युलाचं काय करतो मी तसंच लिहितो, हे कुठेतरी बाजूला लिहून घ्या, नंतर ते कळत आहे म्हणजे जेव्हा वगैरे सोडवा तेव्हा कळत तुम्हाला की काय केले तिथं. बरोबर. चल आता बघा परत 10चं करा. सिम्प्लिफाय करताना आणि त्याचा गुणाकार करायचा, पहिला 10च्या पॉवरचं त्याचं वेगळं करायचं. आता इथं काय बघा, इथं कुठला फॉर्म्युला बनेल? a raised to m डिवायडेड बाय a raised to n. काय असतो? गुणाकार असेल तर दोघांची बेरीज होत्या, भागाकार असेल तर काय होईल? वजा m मायनस n होईल. बरोबर. म्हणजे 13 वजा 12 होईल. बरोबर का? 13 वजा 12 किती राहिले? 1. म्हणजे फक्त 10 राहिलं ना, 10चा पहिला घात म्हणजे 10 राहिलं. ठीक आहे. चला म्हणजे इंटू 10 फक्त इथं राहिलं. आता ह्याचा गुणाकार भागिले हे करायचंय. चलो 40.02 गुणिले 75 गुणाकार करा. आता तुम्ही कमी करू, मी पॉज करतो. ठीक आहे. हे पलीकडे सर्केल ना, म्हणजे काय बनेल तुमचं? 30,015 भागिले 40.96. 30,015 भागिले 40.96. आता आपल्याला काय करायचं इथं? भागाकार. ओके. भागाकार आता पुन्हा कोणाला येतो? तुमचं तुम्ही करताय का मी करून देऊ? काय आले उत्तर सांगा मला. त्याचा किती आला? 732.8 म्हणजे जवळपास 733 न्यूटन. कळालं? हा कुठला फोर्स आहे? हा काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय अर्थ. हे पूर्ण वाक्यात लिहायचं. देअरफॉर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय अर्थ ऑन महेंद्र विल बी 733 न्यूटन. कळालं? लिहा. स्टार्टिंग फ्रॉम ब्रेस्ट व्हाट विल बी द महेंद्रस वेलोसिटी. महेंद्र सपोज ही पृथ्वी आहे. ओके. या पृथ्वीवर ही हा महेंद्र आहे. ओके. महेंद्र स्टार्टिंग फ्रॉम ब्रेस्ट म्हणजे इनिशियल वेलोसिटी किती झाली? स्टार्टिंग फ्रॉम ब्रेस्ट याचा अर्थ थांबलाय तो सुरुवातीला. ओके. मग सुरुवातीला जर थांबला असेल तर त्याची इनिशियल वेलोसिटी ज्याला आपण म्हणूयात यू किती असेल? 0 मीटर पर सेकंड. व्हॉट विल बी द महेंद्रस वेलोसिटी आफ्टर 1 सेकंड. तुम्हाला एका सेकंदानंतरची वेलोसिटी काढायची आहे, म्हणजेच फायनल वेलोसिटी काढायची आहे. टाइम दिलेला आहे त्याने. टाइम किती आहे? 1 सेकंड. बरोबर. तुम्हाला काढायची फायनल वेलोसिटी, त्या महेंद्रची फायनल वेलोसिटी v काढायची. बरोबर. त्यानंतर इफ ही इज फॉलिंग डाऊन टू द ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ. जर तो गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे पृथ्वीच्या खाली पडत असेल, कळालं? तो खेचला जातोय खाली, म्हणजे तो खाली जाणार आहे ना, त्याला काहीतरी वेलोसिटी असणार, ऍक्सिलरेशन असणार आहे. फोर्स आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स सांगितलाय. बरोबर. म्हणजे जो फोर्स आहे त्याच्यावर आहे तो किती आहे? अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आपण काढलाय किती आहे तो? 733 न्यूटन. सो 733 न्यूटन फोर्स आहे. ओके. ठीक. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचंय बघा? फायनल वेलोसिटी. आपल्याकडे काय आहे? टाइम आहे. बरोबर. मग जर टाइम आहे, इनिशियल वेलोसिटी पण आहे आपल्याकडे, मग फायनल वेलोसिटी आपण कुठल्या इक्वेशन काढू शकतो? आपल्याकडे टाइम आहे, इनिशियल वेलोसिटी आहे, फायनल काढायचे आपल्याला. ओके. तर आपण पहिला इक्वेशन वापरू शकतो ना, v इज इक्वल टू यू प्लस एटी. त्यात यू आहे बघा, फक्त ए नाही आपल्याला, पण ए मिळवू शकतो की आपल्याला. एफ दिलाय. हा 9वीला फोर्सचा फॉर्म्युला वापरलाय बघा, किंवा मी तुम्हाला लिहून पण दिलाय. सांगा. एफ इज इक्वल टू काय असतं? मास इंटू ऍक्सिलरेशन, है की नाही? एम इंटू ए असतो ना. बरोबर. ए आता हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे पडतो, म्हणजे तो ए पण माहितच आहे आपल्याला किती येतो. तो साधारणतः 9.8 वगैरे असतो. बरोबर. पण एक्झॅक्टली आपण काढायचा तो. मग मास किती आहे महेंद्रचं? मास एम बरोबर 75 kg. ओके. मग इथे ए चा फॉर्म्युला काय बनेल? ए बनेल एफ अपॉन एम. ए तिथंच ठेवायचं आहे. मी इकडं छेदात आला. झोपू नका रे, लेच लोक झोपायला लागली ती मागं. बरं दिसतं मला. ही एक नाही, ही असं चकचकीत आहे, गुळगुळीत. हिच्यात सगळं दिसतं जवळ. कळलं? तर ए इज इक्वल टू एफ अपॉन एम. फोर्स किती आपला? 733 न्यूटन डिवायडेड बाय एम किती आहे? 75. आता 75चा तर भागाकार येईल का? येईल का? हा सांगताय का? करताय का तुम्ही? चला लक्ष द्या. किती आलं? 9.77. युनिट काय असतं ऍक्सिलरेशनचं? मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर. चला मग आता आपल्याकडे ऍक्सिलरेशन पण आहे, न्यूटनचं पहिलं इक्वेशन वापरायचं. युझिंग न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. न्यूटनचं पहिलं इक्वेशन वापरूयात. v इज इक्वल टू यू प्लस ए टी. यू किती आहे? 0 अधिक ए किती आहे? 9.77.
77 गुणिले ही किती आहे 1 दिलाय ना, म्हणजेच फायनल व्हेलॉसिटी किती आली 9.77 मीटर पर सेकंड. कळालं? त्यामुळं जो महेंद्र असेल तो 9.77 च्या व्हेलॉसिटीनं खाली जाईल. कळालं? ठीक आहे. मग लिहायचं देअरफॉर महेंद्राज व्हेलॉसिटी टुवर्ड्स अर्थ will be 9.77 मीटर पर सेकंड आफ्टर 1 सेकंड. ठीक आहे. कळालं? हो का नाही? अथर्व कसं आहे, मी पण तीच केलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला जास्त बोलत नाही. त्याला एक लिमिट असते. चला इकडे लक्ष द्या. इफ अ पर्सन वेट्स 750 न्यूटन ऑन अर्थ, हाऊ मच विल बी हिज वेट ऑन मून. तर एक माणूस आहे, त्याचं वजन पृथ्वीवर अर्थवर किती आहे 750 न्यूटन. तर असं त्याला म्हणूया डब्ल्यू ऑन अर्थ, वेट ऑन अर्थ किती आहे 750 न्यूटन आहे. हाऊ मच विल बी हिज वेट ऑन मून, तर आपल्याला काढायचं आहे डब्ल्यू ऑन मून. ओके. तो जर चंद्रावर गेला, मूनवर गेला तर त्याचं वजन किती असेल तर ते आपल्याला फाइंड आउट करायचं. रिलेशन दिले. गिवन दॅट मून्स मास ऑफ मूनचं मास किती आहे 1/81 ऑफ दॅट ऑफ अर्थ, म्हणजेच पृथ्वीच्या साधारणतः 1/81 पट आहे. 1/81 पट मास ऑफ अर्थ आहे. कळलं? याला आपण थोडंसं रिअरेंज करू शकतो. याला काय बनवू शकतो, मास ऑफ, याला इकडे आणा, तो मास ऑफ मून डिवायडेड बाय मास ऑफ अर्थ छेदात येईल ना इकडं, मास ऑफ अर्थ बरोबर इकडे काय राहील 1/81. तर हे एक रिलेशन मिळालं मला. कळलं? हायच आहे. ही इथं लिहिले, इकडे गुणाकार आता इकडे भागाकार बरोबर, आणि पुढचं 181. कळालं का? हे कळालं का? तर हो मला तोंडानं. पुढं चला मासचं लिहिलं. पुढे अजून कशाचं रिलेशन दिले, अँड इट्स रेडियस, त्याच्या रेडियसचं रिलेशन दिले. रेडियस ऑफ मूनचा रेडियस किती आहे 1/3.7 ऑफ रेडियस ऑफ अर्थ, ऑफ दॅट ऑफ अर्थ, RE. ओके. RE तो एवढा आहे. कळलं? याला आपण करू, याला काय करू, याला थोडस उलट करू. हा RE तिथंच ठेवूया. हा RE इकडे छेदात येईल आणि बरोबर हा 3.7 इकडे वर येईल ना अंशात. मग इकडे काय बनेल RE छेद RM काय बनेल रिलेशन 3.7. कळलं? ही दोन रिलेशन वापरायचे आपल्याला. ठीक आहे. आपल्याला काढायचंय काय बघा, काय काढायचंय, हे काय आहे, लक्ष होतं का नाही शिकवताना? काय वेट ऑन मून, वेट ऑफ मून नव्हे, वेट ऑन मून. चंद्राचं आपल्याला वस्तू हे नाही काढायचं, आपल्याला वजन. आपल्याला तो माणूस ते चंद्रावर गेला त्याचं वजन काढायचं. त्याचं पृथ्वीवर किती आहे 750. कळलं? आता मला सांगा वेटचा फॉर्म्युला काय, वेटचा फॉर्म्युला काय, वेट इज इक्वल टू mg असा फॉर्म्युला आहे ना बरोबर. वेट ऑन अर्थचा फॉर्म्युला काय असेल m इंटू काय g ऑन अर्थ, बरोबर का? कळलं? आता आपण इथं मास काढून घेऊयात त्या वस्तूचं मास. हे मास m म्हणजे काय, इथं m म्हणजे काय मास ऑफ पर्सन, मास ऑफ ऑब्जेक्ट, त्या वस्तूचं मास आहे. आता मला कोण सांगेल मास बदलेल का सेम राहील, म्हणजे पृथ्वीवर जेवढा मास आहे तेवढंच मास चंद्रावर असेल का बदलेल? तेवढं असेल. मास बदलत नाही, मास तेवढंच राहतं, म्हणजे दोघांवरही सेम मास असेल. मग मासची किंमत काढू आपण नंतर फाइंड आउट करू शकतो. मासचा इथं फॉर्म्युला काय बनेल, मास बरोबर वेट डिवायडेड बाय जी ऑन अर्थ, बरोबर. कळलं? तर मग मास वेट दिले किती आहे, वेट ऑन अर्थ 750 गुणिले 1/g असं लिहिलं, बरोबर. 1/g. जी काय असेल रे, जीचा फॉर्म्युला जी ऑन अर्थ कॅपिटल जी कॅपिटल M म्हणजेच अर्थचा M डिवायडेड बाय रेडियस ऑफ अर्थचा स्क्वेअर, बरोबर. हा जीचा फॉर्म्युला आहे माहिती सगळ्यांना. स्मॉल जीचा फॉर्म्युला कॅपिटल जी कॅपिटल M डिवायडेड बाय R स्क्वेअर. आता हे अर्थ लिहितो त्यामुळे ME आणि RE लिहिले, बरोबर. व्हॅल्यू इथे टाका GME डिवायडेड बाय RE चा स्क्वेअर. कळलं? त्याला रिअरेंज करा, सिम्प्लिफाय करा. 750 बरोबर गुणिले हे काय होईल, इनवर्स आहे ना, उलट होईल 1/1
गुणिले ह्याला बघा, याला एक छेद घ्यायचा, याला उलट करणार. फॉर्म्युला माहिती का, ए बाय बी डिवायडेड बाय सी बाय डी काय असतं, तर याचा फॉर्म्युला काय असतो, ए बाय बी गुणिले डी बाय सी असतो ना. उलट होतं ना, भागाकार म्हणजे उलटून गुणाकार असतो, भागाकार म्हणजे उलटून गुणाकार असतो. शिकलाय ना का नाही शिकला, नसेल शिकला तर तिथं फॉर्म्युला लिहून ठेवा. चला याला उलट करा, हे काय बनेल तुमचं 750 आहे तसं गुणिले आर ई चा स्क्वेअर डिवायडेड बाय कॅपिटल जी कॅपिटल एम ई. कळलं, ठीक आहे. सो मास मिळालं तुम्हाला एवढं 750 आर ई स्क्वेअर कॅपिटल जी कॅपिटल एम. ओके, तर हे आपल्याला सपोज पहिले इक्वेशन मिळालं. आता आपण डायरेक्ट फाइंड आउट करू. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, वेट ऑन मून. वेट ऑन मून. मला जरा आता क्रॉस चेक करून दे तुम्हाला काय काय कळालंय. हे पहिल्या कळायला कुठलं कुठलं काय काय लिहिलंय, हा हे गिव्हन लिहिलंय इथलं, बरोबर. हे रिलेशन कसं काढलं इथं ऑलरेडी दिलंय. मास ऑफ मून, मूनचं मास 181 पट आहे कशाच्या, अर्थच्या. ते लिहिलं, त्याच्यावर इक्वेशन बनवलं. इक्वेशन म्हणजे रिलेशन बनवलं. त्यानंतर रेडियसचं रिलेशन दिलंय, त्याच्यावर हे बनवलं. कळलं. त्यानंतर वेटचा फॉर्म्युला माहिती, मास इंटू जी एम जी. वेट ऑन अर्थ आपल्याला दिलाय म्हणून वेट ऑन अर्थचा फॉर्म्युला लिहिला एम इंटू जीई, बरोबर. एम आता सेम राहणार म्हणून एम ची किंमत काढून घेतली. ती काढून घेण्यासाठी इथं फॉर्म्युला बनला, वेट अर्थ तसंच ठेवलं आणि जी इकडे छेदात येईल, बरोबर. आणि जीईचा फॉर्म्युला तिथं लिहिला. हा सिम्प्लिफाय करू. चला वेट ऑन मून काय असेल मग, मास इंटू जी ऑन मून असेल ना. कळलं, मास इंटू जी ऑन मून. मास आहे आपल्याकडे किती आहे, 750 कॅपिटल जी आर ई चा स्क्वेअर डिवायडेड बाय, सॉरी कॅपिटल जी नाही, फक्त आर ई चा स्क्वेअर आहे, कॅपिटल जी छेदात आहे. आर ई चा स्क्वेअर कॅपिटल जी आणि एम ई, बरोबर. हे मासचा फॉर्म्युला आहे, सॉरी मासचं लिहिलं इथं, गुणिले जीएम. जीएम चा फॉर्म्युला काय बनेल रे सांगा मला. जीई चा फॉर्म्युला हा असेल तर जीएम चा काय असेल, जीई चा, जी ऑन अर्थचा फॉर्म्युला हा आहे, तर जी ऑन मून चा फॉर्म्युला काय असेल, कॅपिटल जी कॉन्स्टंट असतो, मास ऑफ मून छेद रेडियस ऑफ मूनचा स्क्वेअर. तर फक्त आपण अर्थ रेडियस, अर्थ जे होतं ते मून ने रिप्लेस केलं. हे टाका इथं लिहा, कॅपिटल जी मास ऑफ मून डिवाइडेड बाय रेडियस ऑफ मूनचा स्क्वेअर. ओके, 750 गुणिले, हे बघा जी ला जी कॅन्सल होईल. ओके, त्यानंतर मास ऑफ मून डिवायडेड बाय मास ऑफ अर्थ इनटू इकडं रेडियस ऑफ अर्थ छेद रेडियस ऑफ मून, आणि या दोघांचा स्क्वेअर आहे म्हणून पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय नाही, हे मास ऑफ मून डिवायडेड बाय मास ऑफ अर्थ एक वेगळं घेतलं, गुणिले रेडियस ऑफ अर्थ आर एम आणि रेडियस ऑफ सॉरी आर ई आणि रेडियस ऑफ मून आर एम, त्या दोघांचा स्क्वेअर आहे, त्या दोघांचा एक कॉमन ब्रॅकेट घेऊन त्याचा स्क्वेअर केला. ओके, आता ह्या व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत इथे बघा, दिसतायत का, दिसते आर ई बाय आर एम दिसते का, आणि एम एम बाय एम ई दिसते का. टाका मग त्या व्हॅल्यू इथं, 750 गुणिले एम एम बाय एम ई किती आहे, 1/81 गुणिले आर ई बाय आर एम किती आहे, 3.7. आता परत आलं गुणाकार आणि भागाकार. हा चल करा, 750 3.7 चा आधी हे करून घ्या, वर्ग काढून घ्या. हा चला गुणाकार करा सगळं आणि मला सांगा कॅल्क्युलेशन. ठीक आहे, तर हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित बघा. हा कॅल्क्युलेशन जरा सुधारा, अजून जरा वेळ लागतो तुम्हाला. वेट ऑन मून will be 126.8 न्यूटन. हा तर लक्ष द्या, सॉल्व एक्झाम्पल पेज नंबर 12 वरचं पहिलं. ओके, लक्ष द्या काय म्हणलंय, अन आयर्न बॉल ऑफ मास 3 kg. ओके, एक लोखंडाचा बॉल आहे. सगळ्यांचं लक्ष आहे का, वर बघा सांगतोय वर का, चारला सांगायला लावू नका. एक आयर्न बॉल आहे, बरोबर, ज्याचा मास आहे किती, 3 kg इज रिलीज फ्रॉम हाईट ऑफ 125 मीटर. तर हा आयर्न बॉल साधारणतः वरून खाली आपण सोडला तर तो खाली पडणार आहे, बरोबर. उंची किती उंचीवरून सोडला तो, 125 मीटरवरून. अज्युमिंग दॅट व्हॅल्यू ऑफ जी इज 10. त्यांनी सांगितलं ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे ते 10 माना, जी आहे ते 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर माना, बरोबर. त्यानंतर हे जे 125 मीटर ते काय डिस्प्लेसमेंट झाली त्या बॉलची, वर बघा केले बघा, ती काय झाली, डिस्प्लेसमेंट झाली. बॉल इथं होता, इथून तो खाली पडला, बरोबर. डिस्प्लेसमेंट कोण सांगेल मला, इनिशियल वेलोसिटी किती असेल त्या बॉलची. बॉल इथं आहे, पकडला ते सोडला, तर इथे वेलोसिटी किती असेल त्याची, 0 असेल, बरोबर. तर इनिशियल त्याची वेलोसिटी असेल 0. ओके,
इनिशियल वेलोसिटी किती असेल 0. तर आपल्याला काय काय कॅल्क्युलेट करायचं बघा. पहिलं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे टाइम टेकन बाय बॉल टू रीच द ग्राउंड. या बॉलला वरून खाली येण्यासाठी किती टाइम लागला तो फाइंड आउट करायचा. ओके. त्यानंतर वेलोसिटी ऑफ द बॉल ऑन रिचिंग द ग्राउंड. दुसरं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे त्या बॉलची वरून खाली येताना इथं 0 आहे तर इथं बॉल जमिनीला टेकताना त्याची वेलोसिटी किती असेल म्हणजेच फायनल वेलोसिटी किती असेल ते फाइंड आउट करायचं. तिसरं फाइंड आउट करायचं आहे हाईट ऑफ द बॉल ऍट द हाफ द टाइम. तिसरं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे हा टाइम आहे बरोबर. त्यानंतर हा पूर्ण वेळ आहे खाली येण्यासाठी त्याच्या निम्म्या वेळेत तो बॉल कुठं असेल. कळलं. निम्म्या वेळेत बॉल कुठं असेल तर ते फाइंड आउट करायचं. म्हणजे आपल्याला असं म्हणून आपण त्याचं हाफ डिस्टन्स काय असेल एच असं लिहितो ते फाइंड आउट करायचं. या 3 गोष्टी आपल्याला मिळवायच्या. न्यूटनचे 3 इक्वेशन आहेत ती वापरूनच आपण सोडवणार आहे. किंवा फ्री फॉलची कंडिशन आहे फ्री फॉलचे 3 इक्वेशन वापरले तरी चल. ओके. पहिला आपल्याला काय करायचंय बघा टाइम. पहिला आपल्याला टाइम फाइंड आउट करायचं. आपल्याकडे आहे काय एस आहे डिस्प्लेसमेंट आहे त्याची जी आहे म्हणजे ऍक्सलरेशन आहे आणि आपल्याकडे यू आहे तर टी काढू शकतो की आपण काढू शकतो का. दुसरं इक्वेशन वापरायचं. दुसरं इक्वेशन माहिती आहे ना. दुसरं इक्वेशन व्ही नाही आपल्याकडं. व्ही आहे का आपल्याकडं नाही. मग व्हीचं जे इक्वेशन आहे ते वापरू शकत नाही आपण. व्हीचं इक्वेशन वापरू शकतो का नाही. का तर व्ही अननोन आहे ना. मग आपण दुसरं इक्वेशन वापरू. दुसऱ्या इक्वेशन मध्ये व्ही नाहीये बघा फायनल वेलोसिटी नाही. विदाउट फायनल वेलोसिटी आपण फाइंड आउट करू शकतो. तर न्यूटन किंवा आपण सरळ म्हणून फ्री फॉलचं दुसरं इक्वेशन युझिंग सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. इक्वेशन ऑफ मोशन. दुसरं इक्वेशन आपण यूज करूया. दुसरं इक्वेशन सांगा एस इज इक्वल टू फ्री फॉलची केस आहे ना वर 0 आहे बरोबर. म्हणजे हे पहिलं 0 ना डायरेक्ट आहे ना एस इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर बरोबर. फ्री फॉलचं इक्वेशन लिहिलंय का हे लिहिलंय ना हाफ जी टी स्क्वेअर. एस आहे आपल्याकडं एस किती आहे बघा 125 हाफ इंटू जी किती आहे बघा 10 गुणिले टाइमचा स्क्वेअर. टाइम माहित नाही टाइम काढू शकतो बरोबर. हे 2 पंचे 10 बरोबर. टाइम 5 ला इकडे आणा 125 भागिले 5 आणि हा इकडे राहील टी स्क्वेअर. किती आलं 25 5 सव्वाशे 25. तर टी स्क्वेअर बरोबर किती आला 25 म्हणजे टी किती आला मग 5 सेकंड. हे माहिती आहे ना या दोघांचं स्क्वेअर रूट घ्यायचं. आपण आता वर्ग आहे 5 तर टाइम मिळाला आपल्याला 5. पहिलं आन्सर मिळालं. कळलं. लॅब वापरायचं पूर्ण वाक्यात हे लिहू शकतो आपण. therefore टोटल टाइम रिक्वायर्ड फॉर बॉल टू रीच द ग्राउंड तिथे थोडे मार्क केले ना मी. टू रीच द ग्राउंड विल बी किती आहे 5 सेकंड 5 सेकंड. कळलं. पहिलं उत्तर मिळालं. दुसरं काय काढायचं बघा फायनल वेलोसिटी. दुसरं काय काढायचं आपल्याला फायनल वेलोसिटी. ओके. आता आपल्याकडे टाइम पण आहे इनिशियल वेलोसिटी आहे येस आहे आपल्याकडे बरोबर. कुठले इक्वेशन वापरू शकता. अगदी पहिलं पण इक्वेशन वापरू शकता कारण की जी पण आहे आपल्याकडे बरोबर. पहिलंच वापरू सोपं युझिंग फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. पहिले सांगा काय v इज इक्वल टू v इज इक्वल टू यू प्लस 80 पण u तर 0 आहे ना. राहिलं काय v इज इक्वल टू gt. कळलं. सांगा g किती आहे 10 गुणिले टाइम किती आहे 5 किती आला 10 5 50 मीटर पर सेकंड. सो फायनल वेलोसिटी किती असेल त्याची मिळाला दुसऱ्याचा. अरे लक्ष द्या की रे तिकडं ओंकार लक्ष द्या पुढं किती आलं फायनल वेलोसिटी किती आली 50. तर या पहिल्याचा याला कसं देणार पूर्ण वाक्यात therefore velocity of ball on reaching ground will be 50 मीटर पर सेकंड. चला दुसरं मिळालं. तिसरं काय काढायचं एस म्हणजे हाफ टाइमचं बरोबर. पहिला आपल्याला टाइम हाफ टाइम काढूया. हाफ टाइम किती असेल पूर्ण किती आहे 5. मग हाफ किती असेल t/2 किती असेल तो 5/2 म्हणजे 2.5 सेकंड. आता 2.5 सेकंदानंतर बॉल कुठं आला हे काढायचं. आता येस माहित नाही आपल्याला. येस काढायचंय. कळलं. यू आहे आपल्याकडं यू आहे. व्ही नाही माहित आपल्याला. इथं बॉल आलाय ना तर त्याची वेलोसिटी काय माहित नाही आपल्याला. ती वेलोसिटी माहिती आपल्याला ती इथली माहिती. ग्राउंड वरची वेलोसिटी माहिती आहे. कुठली ग्राउंड वरची आहे ना. मधली वेलोसिटी माहिती का नाही. मग आपल्याकडे व्ही नाही इथं बरोबर. मग व्ही नाही म्हटल्यावर आपण पहिलं आणि तिसरं इक्वेशन नाही वापरू शकत. कुठलं वापरणार डायरेक्ट दुसरं. सो युझिंग न्यूटन
न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. काय फॉर सेकंड इक्वेशन काय आहे न्यूटनचं किंवा नॉर्मली सेकंड इक्वेशन जे काय आहे फ्री फॉलचं काय असेल एस इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर. कळलं. पण हा टोटल टी नाही, हा हाफ टी, कारण की आपल्याला हाफ एस एच काढायचं. कळलं. तर एस एच हाफ डिस्टन्स काय आहे 1/2 जी टी एच चं स्क्वेअर. 1/2 जी किती आहे तुमचं 10 गुणिले टी एच किती आहे बघा, टी एच कुठे येत आहे 2.5 2.5 चा वर्ग त्याला 5 गुणिले 2.5 चा वर्ग त्याला 25 चा वर्ग 725 6.25 आला 2.5. कळलं. गुणाकार करायचे 5 5 25 2 5 गुणिले 10 2 12 1 30 आणि 31.25 काय मीटर. ओके. वरून मग पण त्याने आपल्याला ग्राउंड पासून विचारले का कॅल्क्युलेट फ्रॉम द ग्राउंड. ओके. हाईट फ्रॉम द ग्राउंड वरून आहे, ही हाईट कुठून आहे हे एवढी. ओके. मग ग्राउंड पासून किती असेल ही कशी काढणार, ग्राउंड पासून किती असेल. therefore height from ground will be. अरे सांगा की रे मला, वरून एवढी आहे ही तर ग्राउंड पासून काय करणार, ही टोटल मायनस एवढं करणार एवढं मिळणार. टोटल किती आपली 125 वजा किती आहे 31.25 कर वजा किती येते ना किती आहे सांगा बघून 93 किती 75 मीटर. कळालं. समजलं काय कधी पुन्हा कोणाला कळालं सांगा मला. हा कोण कोण झोपलेलं